क्षणाला आपला जन्म होतो त्या क्षणाला आईच्या डोळ्यातून पाणी येतं आणि ज्यावेळेस बाळ रडायला सुरुवात करतं त्यावेळेस आईच्या ओठातून हसू येतं. तो क्षण परत जीवनामध्ये आईच्या डोळ्यात मुलासाठी आणि कुटुंबासाठी कधीच पाणी येऊ नये अशा पद्धतीनं कार्यकर्तृत्व त्या मुलाने करावं. असंच कार्यकर्तृत्व या व्यक्तिमत्वानं 75 वर्षामध्ये केलंय. या गावासाठी या माणसानं राजकारण समाजकारणाच्या पुढचं काम केलं. जलसंधारणाचं असेल, जलस्वराज्य असेल, तंटामुक्तीच्या अभियानातून काम केलेलं. सरपंच पदाच्या कार्यकालामध्ये काकांनी जे कार्य केलं त्या पंचक्रोशीला कार्य माहिती.
राम तर चॅटला आवाज घेणार घेईन मी जन्म यासाठी देवा
परिवारात आहेत आणि निश्चितच शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर बीजच शुद्ध आहे खऱ्या अर्थानं, माणूसच शुद्ध आणि येणारी पिढी त्याच पद्धतीने शुद्ध येते. आणि म्हणून या ठिकाणी काका असतील, हा परिवार असेल, यांनी माझ्या वाणीवर विश्वास दाखवला म्हणून यांचं धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून काका तुम्हाला अभिष्ट चिंतनाच्या खूप खूप शुभेच्छा. सागर में एक लहर उठी आपके नाम की, तुम्हें मुबारक खुशी आत्मज्ञान की. तुमको हमको अनंत में जाकर मिल जाना, पर तुम हो सुंदर फूल इस संसार की. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप अंतकरणातून या ठिकाणी भाव, तुमचा जो आमच्याप्रती असणारा भाव आहे आणि खऱ्या अर्थानं म्हणून या ठिकाणी शिवा हा वेगळा आनंद आहे. नेहमीचं कीर्तन करण्याचा आनंद, काही काही कीर्तन करण्याचा आनंद वेगळा असतो. कलाकार बी मोकळे हाताने वाजवतात, गाणारे मोकळे गातात. कार्यक्रमच आपला आहे, होम ग्राउंड आहे आणि माझा बाले किल्ला आहे. सातारा हा परिसर म्हणजे माझा बाले किल्ला. मी पुण्याचा ओळखला नाही जात, मी साताऱ्याचा ओळखला जातो. तुम्ही माझ्या 99% पत्रिकावर बघा, भाषा इकडची वाटते म्हणून सातारा लिहितात. मी त्यांना म्हणलो सातारा का लिहिलं, म्हणजे महाराज तुम्ही सातारा कडले म्हणजे तसेच बोलता. तुमचा तो भाग म्हणजे मावळ्यांचा भाग आहे. 18 पगड जाती, 12 बोलीत, अशी अनेक प्रकारचे मावळे त्यांनी अनेक पद्धतीनं खऱ्या अर्थानं भाग गाजवलेला आहे. म्हणून आपला हा जिल्हा, आपला तालुका किंवा आपला हा परिसर, याचं महत्त्व महाराष्ट्रात एक वेगळ्या पद्धतीनं महत्त्व आहे. आणि म्हणून या ठिकाणी याच मातीतलाच मी, आणि म्हणून या ठिकाणी, कारण की खेड शिवापूर हे काय लांब नाही, जवळच आहे सांगायचं तात्पर्य आहे. म्हणून या मातीत एक वेगळी ताकद आहे, महाराष्ट्रातच ताकद वेगळी आहे. म्हणून या सर्व कलाकारांचं सगळ्यांचं अंतकरणातून धन्यवाद. ही सेवा माझ्याकडे प्राप्त होत असताना आदरणीय काकांनी मला संपर्क साधला. काकांनी मला भरपूर फोन केले, माझ्या वडिलांचे बी फोन येत नाही तेवढे काकांचे फोन. मला काका म्हणले तारीख घ्यायलाच लागेल. आणि मग काकांचे फोन बंद झाले, उमेश भाऊचे फोन सुरू झाले. आमच्या औंधचे प्रगतशील शेतकरी आहेत, अतिशय फार मोठी अंतकरणातून या ठिकाणी काळ्या आईवर त्यांची सेवा आहे. फार एक वेगळी सेवा या ठिकाणी काळ्या मातीवर करतात आणि ती मातीही त्यांना त्या रिटर्नमध्ये फार प्रेम देते. असे आमचे उमेश भाऊ जगदाळे औंधवरून या ठिकाणी एवढ्या लांबून जाईल. या कार्यक्रमाच्या प्रसंगी अतिशय सुंदर अप्रतिम अशी पहिली चाल गायली वारकरी भूषण माझे परमस्नेही आदरणीय प्रकाश महाराज खराडे या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांनी साताराच नाही तर मुंबई पण गाजवलेली असं असणारं महाराजांचं व्यक्तिमत्व आहे. माझ्या वडिलांवर आणि त्यांचे चांगले संबंध, जुने संबंध, नितांत प्रेम. आणि म्हणून या ठिकाणी महाराज तुमचं अंतकरणातून हृदयातून धन्यवाद आहे. तसेच आदरणीय हरी महाराजांनी या ठिकाणी त्यांना साथ केली. महाराजांनी जवळजवळ 550 कीर्तनाला मला साथ केलेली आहे. त्यांचं असणारं माझ्यावर नितांत प्रेम, माझ्याच नाही माझ्या वडिलांच्याही कीर्तनाला तुम्ही साथ केलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचं धन्यवाद आहे. हरिभक्त परायण विजय महाराज, संजय महाराज, संजय महाराजांसाठी टाळे वाजवा. संजय महाराज त्यांचं बी काम एक नंबर आहे. चांगली साथ करतात, मोकळ्या मनाचा माणूस आहे. काय दुखलं बिकलं काय औषध बी तिथंच देतात लगेच. चांगलं असतं म्हणजे त्यांचा काही नाही, त्यांना लय अपेक्षा नाही. त्यांचा बॉक्स छोटाच आहे एकदम. ते छोट्या बॉक्समधून ती एक थोडंसं पुढं काय झालं महाराज, हे दुखतंय का, पित्त झालंय का, एवढे एखादं घ्या तुम्ही औषध, असं प्रेमळ स्वभावाचा आमचा संजय महाराज आहेत. फार त्यांचंही माझ्यावर नितांत प्रेम आहे. त्यांचा अंतकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. तुमच्या बिझनेसची जाहिरात नाही करायला आलो बरं का, पण गुण आहे चांगला तुमच्याला, म्हणून या ठिकाणी तुमचं या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी माझे जीवलग मित्र, अतिशय सुंदर ज्यांचा आवाज आहे या ठिकाणी आमचे ओंकार महाराज आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराजांचं या ठिकाणी धन्यवाद आहे. त्यांनी अनेक कीर्तनाला मला साथ केली, त्यांचं धन्यवाद आहे. तुमचं थोडं नाव विसरलो बघतो, सॉरी. प्रेमरत्न, ज्यांच्यावर माझं ज्यांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे असे प्रेमरत्न भोसले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या हृदयातून या कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद आहे. आदरणीय थोरवे सर असतील, थोरवे गुरुजी असतील, दादा सरांचं धन्यवाद. या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनाची साथ करण्यासाठी
हे सगळेच महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आहे. पण विदर्भ, मराठवाडा आणि तिकडं पलीकडच्या परिसरात माझ्यासोबत प्रत्येक कीर्तनाला जे असतात, जी टॉकीज असेल त्याही कीर्तनाला साथ द्यायला असतात. या ठिकाणी माझे परमस्नेही ज्यांची पार्थराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीमध्ये आहे, ज्यांचं पकवाजामध्येही पकवाजामध्ये विशारद आहे, गायनामध्येही विशारद आहे, दोन्हीमध्ये या ठिकाणी त्यांचं विशारद झालंय. असे आळंदीत या ठिकाणी ज्यांची संस्था आहे, हरिभक्तपरायण संतोषजी महाराज राऊत या ठिकाणी आलेत. महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. सर्व टाळकरी वृंद या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी पकवाजाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील दोन्ही नामवंत पकवाज वादक आहेत. माझ्या डाव्या बाजूला या ठिकाणी आहेत माझ्यावर नितांत प्रेम करणारे, ज्यांनी माझी अनेक कीर्तनं या ठिकाणी माझे औंधमध्ये असतील किंवा परिसरात आणि ते स्वतः तारखा बी घेतात, म्हणजे तारखा घेतात म्हणून नाव नाही घेत बरं का. म्हणून या ठिकाणी असं असणारं खऱ्या अर्थानं गोड व्यक्तिमत्व गणेश महाराज गुजर या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांचं या ठिकाणी धन्यवाद आहे. अतिशय सुंदर वजन आहे, चांगली लयबद्धता आहे आणि गोडवा आहे, आणि म्हणून गणेश महाराज तुमचा धन्यवाद. माझ्या उजव्या बाजूला महाराष्ट्रातील दोन्ही नामवंत पकवाजवादक आहेत. मृदंग सम्राट, हे ताल सम्राट, हे मृदंग सम्राट, आणि असे असणारे मृदंग सम्राट केशव महाराज या ठिकाणी. केशव महाराजांचं वर्णन महाराजांनी सुरुवातीलाच केलं, परंतु हातात असणारी चपळता, लयबद्धता, म्हणजे काय झालं माहिती का संतोष महाराज, विदर्भ आणि मराठवाड्यातले जे कलाकार आहेत ते उभारून पुढे आले, म्हणजे ते त्याच कीर्तनकारांनी त्यांना हायलाइट केलं. मग आमचं काय कर्तव्य, भेद नाहीये, लक्ष नाही का, ते त्या पद्धतीनं त्या कीर्तनकारांनी त्या कलाकारांना थोडंसं त्यांची प्रसिद्धी केली, बोलून त्यांचं वर्णन केलं. पण कीर्तनकारांनी वर्णन करावंच, निश्चितच करावं. पण हे आपले चांगले पडद्याआडच्या मागचे कलाकार हे फार मोठे आहेत, म्हणजे यांच्या समोर हे सगळे असे जुगलबंदी लागली ते कुणाला ऐकणार नाहीत. असे कलाकार आपल्या मातीतले आहेत, पण यांचं वर्णन आपण करणं फार गरजेचं आहे. असे केशव महाराज आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचा अंतःकरणातून या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. कुठल्या कीर्तनकाराविषयी भेद नाही, काही नाही, सगळे चांगलेच आहेत, सगळ्यांचं वर्णन करतात. पण संतोष महाराज तुमचा जो भाग आहे पलीकडचा, त्या भागापैकी थोडा आमचा भाग याच्यात थोडा वंचित राहिला. कलाकारांचं वर्णन हे आमचे लई रगिले, बाकी काही नाही. हे आम्ही उभे राहिलो ना, आम्हाला कुणाचंच चांगलं नाही दिसलं. आम्ही काय करतो, कुणा चांगला कलाकार त्याला वर्णन करता येत नाही आम्हाला. आम्ही म्हणतो जाऊ दे ना, काय त्याचं एवढं वर्णन करा, केलं पाहिजे नाही आणि मोठ्या मनाने केलं पाहिजे नाही. कसं असतं माहिती का, आयुष्यात माणूस मोठा होत असताना त्याच्या सोबतच्याही माणसाला सोबत घेतलं तर खरं सांगू का, आपल्याला मोठं आपण नसतो करत, जगाचा मालक आपल्याला मोठं करतो, कारण आपण सोबतच्याला सोबत घेऊन चाललेला असतो. म्हणून मला नेहमी वाटतं, थोडा आवाज द्या, कमी नका करू, म्हणून मला नेहमी वाटतं एखाद्याच्या बंगल्याची पायरी चालली असेल तर अंतःकरणातून आपण समाधानी पाहिजे. या भूतलावरची जर लोक पाहिली तर तुम्ही बहुतांश लोक दुःखी काय याचं जर बारीक निरीक्षण केलं, ऑब्झर्वेशन केलं, तर अंततः हे उत्तर निघाल की इतरांच्या सुखामुळे माणूस दुःखी आहे. म्हणजे स्वतःच्या दुःखामुळे त्याला जीवनात लई मोठा परिणाम नाही, त्याच्या दुःखावर कदाचित त्याचं लक्षही नाही, पण दुसऱ्याच्या सुखावर त्याचं लक्ष आहे. म्हणजे लक्षात आहे. आणि लोक बी अशी आहेत, थोडं काही छोटी गोष्ट झाली तरी असं डोंगरावर उभा राहायला तरी लगेच स्टेटसला ठेवते. ते म्हणतो तो डोंगरावर उभा राहायला मी घरी का, मग तू जा ना डोंगरावर, तू त्याला डोंगरा बघून तुझ्या का पोटात दुखते. मला काय सांगायचं, तो निसर्गाचा आनंद घेतोय. आणि म्हणून ती बंगल्याची पायरी सांगितली, म्हणजे एखाद्याचा बंगला चालू असला, पायरी चालू असती, कुणाचं हे चांगलं चाललं असेल तर मनोमनी समाधान झालं पाहिजे. कारण की इतरांचं समाधान बघून ज्याच्या अंतःकरणात समाधान होतं ना, देव त्याला अजूनही समाधानी करतो. असे आमचे काका आहेत. खरी आपुलकीची माणसं जी काका तुम्ही जमवली ना आयुष्यात, मला असं वाटतं संपत्ती ही आहेच, पण संपत्तीच्या बरोबर माणसं कमवणं ही तुमच्याची संपत्ती, ती तुमची फार मोठी आहे आणि ती आयुष्यभर अविरक्तपणे आपल्या सोबत येणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी महाराज आणि तुम्ही त्यांच्याबरोबर तुमचं फार वेगळी काळजी. म्हणजे विजय महाराजांना मला पाहिल्यानंतर मला असं वाटतं काका वडील आहेत विजय महाराज, त्यांचे चिरंजीव आहेत, असं त्यांच्या असणारे संबंध आहेत. या ठिकाणी आमचे भाऊ पण आहेत, मला वाटतं ते नेव्हीमध्ये आहेत, आणि दुसरे बंधू मला असं वाटतं त्याच्याकडे लई संपत्ती आली म्हणजे तो कुणाला बघतच नाही. पण असं नसतं गड्या. खरं सांगू का, एखादी गोष्ट आपल्याला करता येते पण आपण करत नाही, याच्यात लई मोठं पण असतो. म्हणजे तुमच्या लक्षात येतं का, एखाद्याला 5-50 तोळे सोनं अंगावर घालता येते, एवढे मोठे मोठे गोप घालता येत आहेत, पण तरी ते घालत नाही, याच्यात त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. म्हणजे मी शॉर्टकटमध्ये सांगितलं, माणसं मोठीच असतात, पण माणसं मोठी कशाने होतात, त्यांची माणसं कमवल्याची संपत्ती ही त्यांची मोठी असते. म्हणून अशी अनेक माणसं या ठिकाणी संपत्तीवान, औदार्यवान, ऐश्वर्यवान माणसं माझ्या समोर आहेत.
हा जॅकेटचं तर काय बोलायचंच काम नाही. या ठिकाणी माझ्याकडे आली, आपल्या अंतकरणातून सगळ्यांचं धन्यवाद. आमचे या ठिकाणी लोणी गावचं भूषण आणि कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार सोनी मराठी या चॅनलवर ज्यांनी नुकतंच खऱ्या अर्थानं प्रेझेंटेशन केलं आणि चांगल्या पद्धतीनं एक पहिलवानगी काय असते आणि पहिलवान कीर्तनकार कसा काय असतो असं या ठिकाणी आपल्या गावाचं, लोणी गावाचं, आपल्या भागाचं नाव ज्यांनी पूर्ण महाराष्ट्र आणि अनेक राज्यांपर्यंत नेलं असे आमचे माऊली महाराज रणवरे या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. फक्त चुकामुक झाली, तुम्ही आदल्या दिवशी होते आणि दुसऱ्या दिवशी मी तिथं परीक्षक म्हणून गेलो होतो. या ठिकाणी असं झालं. अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी हा कार्यक्रमाचं नियोजन केलं. मला माहिती आहे थोडा उशीर, साऊंड सिस्टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हा, काही टेन्शन घेऊ नका, मोकळा आवाज द्या. नाही जोडून देत आम्ही बी साऊंड, आम्ही बी थोडी जबाबदारी घेतो. केशव, आणि अजून एका गोष्टीचा धन्यवाद. कोणत्याही प्रकारची जात, धर्म आणि पंथ न पाहता तुम्ही माझ्या वाणीवर विश्वास दाखवला. कारण आत्ताचं वातावरण फार विभस्त. लक्षात नाही का विभस्त काय, लोक तारखा घेऊन माझ्या तारखा उमेश त्या दिवशीच बोललो सत्यात कॅन्सल झाल्या. म्हणले काय झालं, म्हणले मुसलमानाचा माणूस कुठं बोलावतात का कीर्तनाला. म्हणले आठवतं का म्हणले कुठल्या मुसलमानाने कीर्तन केली. म्हणजे ज्यांचं नॉलेज तिथपर्यंत नाही अशीच माणसं चर्चा करतात. आठवतं का म्हणजे काय, आम्ही काय आदिलशाही निजामशाही तिकडून आलोय का इकडं, का मुघल आहेत आम्ही. आमची परंपरा संत कबीरांची आहे, आमची परंपरा अनगडशाह फकीरांची आहे, आमची परंपरा शेख मोहम्मद बाबांची आहे. हा, लतीफ, कबीर, मोमीन, मुसलमान ही फार मोठी माणसं ज्यांनी संत साहित्यात सुफी साहित्याचा विचार आमच्या समोर मांडला. आणि हे सुफी संत साहित्य आमच्या समोर मांडताना खऱ्या अर्थानं कुठल्याच प्रकारचा भेद त्यांच्या अंतःकरणात नाहीये. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं आहे. आणि म्हणून आपण माझ्या वाणीवर विश्वास दाखवला. हा भाग नेहमीच माझ्या वाणीवर विश्वास दाखवतो आणि म्हणून मला नेहमी चांगलं वाटतं. म्हणून मी परखड बोललो. आता दाढी काय अफजल घराची का महाराज नाही, लक्षात आलं का तुमच्या. ही शिवरायांच्या मावळ्याची दाढी आहे, लक्षात नाही का. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून या ठिकाणी घेतलेला अभंग सेवेसाठी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. अभंग अगदी फार सोपा आहे, थोडा इफेक्ट राहू द्या, मॉनिटरला ठेवा. अभंगाची भूमिका अगदी सोपी आहे की महाराज सांगतात आम्ही जन्माला येऊ, पण जन्माला येण्याचं जे प्रयोजन आहे ते प्रयोजन मात्र फार वेगळं आहे. हार्मोनियम वादक आमच्या आदरणीय आबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. काय होतं, कधी कधी महत्वाची माणसं माघारात, म्हणजे तुम्ही परमार्थ मोठा केला, सत्य मोठे केले, वेल इथपर्यंत सगळं. आणि ते कसं होतं, मारुतीरायांचं असंच झालं. मारुतीरायांनी सगळं रामायण, सगळ्यात मेन मारुतीरायच हिरो. पण ते कसं होतं, हिरो कधी कधी मागं राहिली. आणि मग आता काय देऊ नसता जवळी सीता, अरे काय देऊ आता. सीतामा म्हणली, पृथ्वीमोलाचा हार दिला मारुतीरायांना. राम रत्न जानी न जानी रत्न अन्यथा. या जगाच्या पाठीवर रामा इतकं श्रेष्ठ रत्नच नाही मला म्हटलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे असं सहज बोलता बोलता आता म्हणून ते उदाहरण दिलं. ते कीर्तनातलं उदाहरण नाही. आबा तुमचं हृदयातून धन्यवाद आहे. तुम्ही आबा म्हणजे आमच्या आबांसारखेच बरं का तुमचं धन्यवाद. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या प्रसंगी हा अभंग फार सोपा आहे, अवघड काहीच नाही आणि सोपं सांगणार आहे. महाराज सांगतात आम्ही जन्माला येऊ, पण जन्माला येण्याचं प्रयोजन तुझी चरण सेवा साधावया. देवा, आमचा जो जन्म आहे ती भगवंताची सेवा करण्यासाठी आहे. भगवंताची सेवा हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. आम्ही जन्माला आल्यानंतर काय करू तर नाम संकीर्तन म्हणजेच हरिनाम कीर्तन. मग काय करू, संतांचे पूजन, संतांचं पूजन करू आणि महाद्वारात लोटांगण घालू. घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. आणि खरं सांगू का भगवंता, तुकोबारे सांगतात परमेश्वरा, एकदा का तुझी चरण सेवा आम्हाला साध्य झाली म्हणजे आमच्या जन्माची सार्थकता झाली. आम्ही जन्माला कशासाठी आलो याचं उत्तर आम्ही कळलं. का आलो, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. आम्ही विचार केला की आमचा जन्म कशासाठी, तुझी चरण सेवा साधावया. आणि मग महाराज ही सेवा तुम्हाला प्राप्त झाली, अवस्था काय, अनन्य निर्भर असो भलती ठाई, सुख दुःखा नाही चाळा म्हा. ज्यांना संतांचं पूजन मिळालं, ज्यांच्या मुखातून परमेश्वराचं नामस्मरण घडलं आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडून महाद्वारात लोटांगण पडलं, त्यांची अवस्था अशी आहे, अनन्य निर्भर असो भलती ठाई, सुख दुःखा नाही चाळा म्हा. म्हणजे आम्हाला सुख असो किंवा आम्हाला दुःख असो, दोन्ही अवस्थेत आमचं मन मात्र स्थिर राहील. म्हणजे सुखातही आम्ही फार वेगळे होणार नाही आणि दुःखातही आम्ही फार नर्वस होणार नाही. फार सोपं आहे, दोन्हीत आमची अवस्था फार चांगल्या पद्धतीने स्थिर आहे. म्हणून आनंदी निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चारा म्हा. मग महाराज जर देवाची चरण सेवा साध्य झाली प्रकाश महाराज, तर याच्या परी जीवनात अजून काय मिळवायचंय. आणि कसायास
न करी न धरी आस होईल उदास सर्व भावे. तेव्हा काही लोक जे आहे ते म्हणजे संतांची भूमिका आहे, जो प्राप्त है वो पर्याप्त है. लक्षात नाही का? म्हणून जे आहे आणि कसायास न करी न धरी आस होईल उदास सर्व भावे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे विजय महाराज मला नेहमी असं वाटतं की तुम्ही आणि आपण सगळे इथं बसलेला आहे का सजन आहोत. आपण फार भाग्यवान माणसं आहे की आपण जन्माच्या टोकावर आहोत. म्हणजे आम्ही जन्माला आलोच हीच आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. कारण की सगळं मिळेल पण मनुष्य जन्म अवघड आहे. शास्त्रात काही गोष्टी दुर्लभ सांगितल्यात, त्यातला मनुष्य जन्म आहे. आणि ज्याला मिळाला त्याने जर भगवंताच्या चिंतनात तो समर्पित केला तर त्याचा जन्म खऱ्या अर्थानं सार्थकी लागला. आणि जर नाहीच केला, नाही तेरी गेला जन्म वाया. मग वाया जाऊन द्यायचा की कामाला लावायचा, हे लय महत्वाचं आहे. पहा, याचा अर्थ असा नाहीये की दिवसभरच मला जपत बसा. दिन रजनी हा चिधंदा गोविंदाचे पोवाडे, ही भूमिका तुकोबाऱ्यांना जमली. पण आत्ताच्या काळात व्यवसाय, उद्योग, व्यापार, राजकारण, समाजकारण या सगळ्या गोष्टी करत असताना आत्ताच्या काळात जर दिवसभर नामस्मरण केलं तर मला असं वाटतं काही गोष्टी मागं पडतील. पण हे करत असताना महाराजांनी जोड कशी लावली. जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा खऱ्या अर्थानं संसार कसा झाला माहिती नाही, पण परमार्थ चांगला झाला आणि म्हणून संसारात आनंद होता. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाऱ्यांची भूमिका फार सोपी आहे. ऐका आई, महाराज सांगतात आम्ही जन्माला येऊ पण आमचं जन्माचं प्रयोजन तुझी सेवा आहे. आणि म्हणून ही सेवा महाराजांकडून घडली. महाराजांनी जन्माचं प्रयोजन सांगितलं. तसं काय माहिती का, जन्माचं प्रयोजन माणसाला कळलंच पाहिजे. नाही तर किड्या मुंग्या पण जगतात आणि तुम्ही आम्ही बी जगतो का नाही. आपल्या जगण्यात काहीतरी फरक आहे. आपल्या जगण्यात आणि बाकीच्या पशु काय पाप पुण्य जाणती. महाराज पशुला पाप आणि पुण्य याचं ज्ञान नाही, पण याचं ज्ञान मनुष्य जन्माला आहे. आणि जर मला असं वाटतं आपण गेल्यानंतर आपलं काही कार्य जर जिवंत ठेवायचं असेल तर आपल्याला समाजासाठी काम करावं लागेल, आपल्याला धर्मासाठी काम करावं लागेल, आपल्याला देशासाठी काम करावं लागेल. हे अंतकरण हे दातृत्वावरच पाहिजे तरच ती माणसं लक्षात राहतात. नाहीतर काही काही माणसं फार कोट्यधीश आहेत पण 1 रुपया देणगी देत नाही. लई चेंगट. चेंगट म्हणजे बोलायचंच काम नाही. त्याला म्हणले पावती म्हणजे फार 11 रुपयाची. आपण म्हणले ते रोज ज्याला 500 रुपये ते 11,000 फाडते, तो 11 रुपये ते म्हणले तेवढीच घ्या म्हणले. आमची भक्ती लई मोठी आहे. मला सांगायचं तात्पर्य काय, अंतकरणात उदारता पाहिजे, अंतकरणात दातृत्व पाहिजे. संतोष मला दातृत्व माणसं पाहिजेत आयुष्यात. तर दातृत्व असेल तर परमेश्वर त्याला काहीच कमी करत नाही. इनकडे भरपूर आलं पण काहींना देता नाही आलं. पण काही माणसं अशी आहेत जी कसं आहे ते चित्त समाधानी आहे त्यांचं, ती फार समाधानी आहेत, ती देण्यातच व्यस्त आहेत. आणि खरं सांगू का, दिल्याने वाढत असतं हे खरंच आहे. मग ते धन असो किंवा ते ज्ञान असो. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामी मुक्त पेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, आणि वैकुंठ वाटा संत गेले. आणि मग तुकोबारे म्हणतात आम्ही जन्माला येऊ. महाराज जन्माला येणं एवढं सोपं आहे का? मी काय सांगितलं एक वाक्य शेवटपर्यंत ऐका. तुम्ही आम्ही भाग्यवान आहे, आम्ही जन्माला हवाय. हे सोपं नाही बरं का. सर्व देहा माझी पावो, अति दुर्लभ मनुष्य देहो, याची प्राप्तीचा संभव तो अभिप्राव अति दुर्गम. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हा नरदेह कसा आहे तर हा नरदेह दुर्लभ आहे, फार दुर्लभ आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून महाराज सांगतात आम्ही जन्माला येऊ पण आमची जन्माला येण्याची भूमिका वेगळी आहे. पहा, जी तुकोबाऱ्यांची भूमिका आहे तीच जर सर्वसामान्यांना जमली तर सर्वसामान्य समाधानी होईल. मग महाराज तसं पाहायला गेलं तर तुकोबारे इथले नाहीत काका. तुकोबारे आम्ही वैकुंठवासी, आम्ही
टाळी वाजवा ओ लाडकी बाई योजना वाजवा की टाळी आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणास बोली नाही जे ऋषी साच भावे वर्ताया आलो कशासाठी तर झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग प्रकाश गुरुजी आड रणात भरलेल्या जगाला आम्ही सन्मार्गाला लावण्यासाठी जन्माला आलो आमचं जन्माचं प्रयोजन काहीच नाही आमचं जन्माचं प्रयोजन हे आहे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी आम्ही आलो त्याच्यासाठी हा नाही तर तुम्ही म्हणता ना आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठाला जातोय का नाही हिथच लय मोठी अडचणी विठ्ठल विठ्ठल पण महाराजांचं प्रयोजन वेगळं आहे आणि तुमचं आमचं प्रयोजन वेगळं आहे महाराज तशी प्रतिज्ञा करतात आपण प्रतिज्ञा कोणी पण नाही करायची त्याला अधिकार लागतो प्रतिज्ञा जे प्राज्ञ असतात ते आज्ञा करतात जे सुज्ञ असतात ते प्रतिज्ञा करतात आणि आज्ञांपुढे अवज्ञा होते प्राज्ञांनी खऱ्या अर्थानं लक्ष घ्या तुकोबरे सुज्ञ आहे आणि त्याच संतांच्यात एक वेगळे संत जे ज्ञानोबा आहेत ते सुज्ञ आहेत माझा मराठाची बोल कौतुके मृता ते ही पैंजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविन ज्ञानोबाने प्रतिज्ञा केली अवघाची संसार सुखाचा करीन सुखाचा करीन टाळी वाजवा ओमकार महाराज छान आवाज पुढे आवाज ती पिटीला ते सुरसगाव म्हणत नंतर पुढे बरं तार सप्तक सगळे सप्तक संपले ना आता नाही ते ओमकार नावातच वेगळी ताकद आहे कारण की गायनाचा खरी साधना ही ओमकारातच लक्ष नाही का म्हणून ते तसं गणित ते सगळेच ओमकार फेमस आहेत बरं महाराष्ट्रात हा विठ्ठल 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 महाराज हे असं वातावरण खेळत ठेवायला ते आमचे गुरु आहेत तिकडे विजय महाराज त्यांच्याकडून शिकलोय आम्ही कसं काय खेळता ठेवायचं अजिबात लोडी नाही कुठल्याही पद्धती डिप्रेशन नाही चालेल कार्यक्रम भारीच धरली पाहिजे हा मग तेवढ्या बाबतीत आम्ही त्यांच्याकडून एक गोष्ट शिकलोय आयुष्यात की कधी असतं तरी स्माइल ठेवायची चेहऱ्यावर खरी ना ती काय किती किसका कितना भरोसा आहे सगळं सगळं तिथं खरं असं सहज जा तुम्ही स्मशानभूमीत वेडा मारायला सहज वेडा मारायला अरे लई मोठे मोठ्यांच्या आरती तर वाढल्यात
आणि सहज हराव पाय पडला ना भैया साहब, वो हड्डी कहती है ये बंदे किधर आया था? बोले टहलने आए थे. बोले जिस हड्डी पे तू पाव दे रहा ना, वो हम भी कभी इंसान थे. आम्ही भी तुझ्याकडे सारखी कधी माणसं होतो. वेडा आहेस का बनले? अरे तू भी इथंच येणार आहेस. पण याच्या आधी एक काम मोठं करायचं जे आमच्या काकांनी केलंय. जिंदगी मिलना ये भाग्य की बात है, मृत्यू होना ये समय की बात है, लेकिन जाने से पहले कुछ तो अच्छा करना ये कर्मों की बात है. गेल्यानंतर चांगलं केलं की माणसं लक्षात ठेवतात. इथं चांगलं करावं लागलं आणि तेच मला असं तोच जन्मदिवस आहे. काय होतं माहिती का, जन्माचा आणि मरणाचा दोन्ही सोहळे आयुष्यात साजरे झाले पाहिजे. दोन्ही पण सोहळेच आहेत. तिथं दुःख नाहीये, पण मृत्यू हा दुःख का वाटतो? कारण तिथं आपला माणूस गेलेला असतो. आणि जन्म हा सुख का वाटतं? तिथं आपला माणूस कुणीतरी ऍड झालेला असतो. पण तसं पाहायला गेलं तर इथं आपलं काहीच नाही. आया सो जाएगा, राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया कोई बांध गया जंजीर. इथं जर अवतारच राहिले नाहीत म्हणजे अवतारवाली बी जाणारच नाही. पण मला काय सांगायचंय, ते जायच्या आधीची पर्वणी आहे ना, तो जन्मदिवस आहे. जाण्याच्या आधीचे कार्य करायचं ना, ते जन्माचं प्रयोजन आहे. आणि मग सज्जन अहो लक्ष नाही का. आणि म्हणून तुकोबारा सांगतात किंवा माऊलींनी प्रतिज्ञा केली, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदी भरीन ती लोके. हा माऊलींचं प्रयोजन असं आहे की माऊली प्रतिज्ञा करतात ते सुज्ञ आहे. मग तुकाराम महाराज तुम्ही म्हणता जन्माला येऊ, मग आता असं करू का, जे तुकोबारा म्हणतात भैया साहेब तेच आपण सगळे म्हणून चालेल का? घेईन मी जन्म, नाही, आपण जन्माला आलेलो आहोत. का जन्म घेणं आणि इथून जाणं हे तुमच्या माझ्या हातात नाहीये. जे मिळालंय ते चांगलंच आहे, पण याचा काहीतरी फायदा करून घेतला पाहिजे आयुष्यात. माझं फार सोपं आहे या ठिकाणी बोलणं, लक्ष नाही का. जगद्गुरु तुकोबाराय महाराज सांगतात आम्ही जन्माला आलो, नाही तर उद्या वाट्या उभा राहताना म्हणा घेईन मी जन्म. आपल्याला जमणार का माऊली महाराज असं? तुम्ही मी भाग्यवान आहे ना. बळेविन शक्ती बोलू नये. जेवढा आपला पराक्रम, हरी महाराज बरोबर का नाही, जेवढा आपला पराक्रम तेवढा आपण बोलायचं. नाही तर आपण तुकोबांच्या अभंग गायला लागलो आणि आपलं नाव समोर लावल्या जमल का? ते म्हणेन गड्या तू जन्माला आलायच हीच गोष्ट लई मोठी आहे. पण संतांची भूमिका वेगळी आहे. पहा का वेगळी आहे. येतो जातो आम्ही देवाच्या सांगात, तुका म्हणे गात देवनाम. आम्ही देवाबरोबर आलो आणि तुकोबारा संतात देवाबरोबर गेलो. अजून बोलू, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. जे जे अवतार झाले त्या प्रत्येक अवतारात तुकोबारा देवाच्या बरोबर होते, जातानाही बरोबर आणि येतानाही बरोबर. मग आपल्याला जमून का घेईन मी जन्म? नाही जमणार. आपण जन्मातच आहोत, पण याची भूमिका पुढे सांगणार आहे. पण का जमणार नाही? तर संत स्वतःहून येतात आणि संत स्वतःहून जातात. तुम्ही आम्ही नाही म्हटलो तरी तुम्हाला आम्हाला यावं लागतं. कारण आगा कर्मी जे उरावे तेही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहाय का. तुम्ही आम्ही नाही म्हटलो तरी आम्हाला यायचंच आणि नाही म्हणलं तरी जायचंच. तसं संतांचं नाहीये. येण्या जाण्यामध्ये स्वातंत्र्य आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला संत बनता येईल का? निश्चित बनता येईल. किती सोपं आहे संत बनणं. सदरे घालायची खिशे काढून टाकायची. नाही कळलं का तुम्हाला? भैया साहेब तुम्हाला आम्हाला आपल्याला सगळ्यांना संत बनता येईल. पण काय झाले, आपण कपडे शिवाय गेला म्हणतो जरा खोल म्हणले, थोडासा खोलपर्यंत शिव म्हणले खिसा. ते काय म्हणले पैसे परतेच म्हणले त्याच्यातून. नाही लक्षात आलं का तुमच्या? काय होतंय, संयोजक जरा पाकिट मोठे द्यायला लागले त्यामुळे ते खिसे बारके पडले. आता असं झालं म्हणले जरा लांबपर्यंत पाहिजे खिसा. नाही लक्षात आलं का? संतांनी सदरे घातले पण बिना खिशाचे होते आणि आमच्या सदरे म्हणजे जॅकेट घातल्यावर 3 खिसे वाढले. काकांनी जॅकेट दिलं तसं मानधन वाढायला लागलं. म्हणजे फॅन्सी कीर्तनगार दिसतो ना. लोक काय करतात माहिती का, लोक आपल्याला जज करतात. इथं एज्युकेटेड लोक आहेत, वेल क्वालिफाईड आहेत, लोक जज करतात दिसण्यावरून. हा यस असा असू शकतो. म्हणजे जर तुम्ही जर आता पहिले लोक सायकल यायची, आता आम्हाला इनोवा घ्यावीच लागली. पण इनोवा घेतल्या काय लई लोकांना चांगलं वाटतंय का तेव्हा? मग आमचं उमेश भाऊंनी मला फोन केला जगदाने, अभिनंदन महाराज तुमचं मला मेसेज आला, अभिनंदन. प्रकाश महाराजांना आता सांगितलं कीर्तन झालं की मला अभिनंदन करतात. पण एका बहादूरनी मला फोन केला, मला म्हणले इनोवा घेतली. म्हणले हो. म्हणले क्रिस्टा घेतली. म्हणले बरोबर आहे. म्हणले 30 लाखाची घेतली. म्हणले बरोबर आहे. म्हणले मग हप्त्यावर घेतली का महाराज? म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचं तुला हप्त्यावर? तुला कशाला प्रश्न पडायचा हप्त्यावर घेतली का सप्त्यावर? काय होते माहिती का, लोकांना लई प्रश्न आहे. मला आपण थांबायचं नसतं, आपण आपलं काम करत राहायचं असतं. ऐका मला काय सांगायचंय. म्हणून ही जी संतांची भूमिका आहे, संतांच्या खरंच सदरेला खिशे नाही. तुम्ही बघा, तुम्ही नाहीच नाही. संतांनी सदरे घातले पण खिशे नव्हते. अरे कितीतरी लाखाची 64-65 लाखाची सावकारकी तुकोबाराने अशी पाण्यात टाकून दिली सहज. आम्ही सदैव सुडके जवळी येतात थोर धाके, जाऊ पुरती भिके कुत्री घर राखते. काही नको आम्हाला देवा. अरे फक्त तुझी सेवा हीच आमच्यासाठी सगळ्यात मोठी पर्वणी आहे.
पण संतांनी हे केलं हा म्हणून संत आहे. त्याला अनेक प्रमाण आहे. अखंड जया तुझी प्रिय अखंड जया तुझी मज दे तयाची संगती हा मग मी कमळापती तुझबाना कंटाळा पडोनी राहीनत ये ठाई उगाची संताची पायी अखंड दया तुझी विठ्ठल विठ्ठल काय झालं माहिती का महाराज, थोडं आता कीर्तन करायला बी गायनाची झलक देणं गरजेचं आहे. स्पर्धा लय वाढली आता आणि मग त्यात लय कोरडे कीर्तन पडून कामाला. आता एवढे सगळे स्टार गायक आहेत, यांना नुसतं प्रमाण काढून द्यायचे. चाली प्रत्येकाकडे वेगवेगळे आहे आणि म्हणून आम्ही कधी कधी थोडं निहार घ्यायचं असते. म्हणजे महाराज मला नेहमीच कीर्तन आल्यानंतर महाराज एक आग्रह असतो की तुम्ही छत्रपती शिवाजीराजे आणि शंभूराजे सांगा. म्हणजे छत्रपती शिवाजीराजे म्हणजे तो रुबाब वेगळा. आता हे बघितलं का मावळा, मी बी करणार आहे अशी स्टाईल, पण थोडं नाही तर लगी नाही. हा मग ते कसं लय व्हायरल होईल नाही केली. हा एकदम भारी मस्त राहायचं. आता लय टेन्शन घ्यायचं नाही. एक बार जिंदगी बार बार नाही, जाने के बाद आती है. माणसानं मग लक्षात राहता गड्या होता कुणीतरी आपल्या. एक नंबर आहे तुमचं काम, टेन्शन घ्यायचं नाही. आता थोडासा अजून ताव द्या थोडासा म्हणजे झालं काम. हा लक्ष नाही का म्हणजे असेच मावळे होते ना पूर्वी, मावळे असेच होते. म्हणून शिवचरित्र ते काय असं मुळमुळीत आम्हाला सांगू त्याला दणकाच पडला पाहिजे. अशी जागी झाली पाहिजेत लोक, असे शहारे उभे राहिले पाहिजेत. राजगडावर महासाहेब जिजाऊवाद आणि महासाहेब सांगतात राजा दिसतो का तो कोठारा. म्युझिक नाही राहायची पक्वास लावायचं. राजगडावर महासाहेब जिजाऊवाद आणि महासाहेब सांगतात राजा दिसतो का तो कोठारा. सांगा ना म्युझिक नाही लावायची, बंद करा म्युझिक. पक्वास लावायचं बंद करा. राजगडावर महासाहेब जिजाऊवाद महासाहेब सांगतात राजा दिसतो का तो कोठारा. महासाहेब दिसतो ना राजाच्या कोणावर फडकणारे दुश्मनांचं निशाण दिसतं. ओ महासाहेब दिसताना राजा तेच आमच्या डोळ्याला जखमा करून जात आहे. आज असा महास आहे राजा उतरवाचे दुश्मनांचं निशाण आणि पुन्हा एकदा फलकुजा हा भगवा या कोठाऱ्यावर आहे. आणि सह्याद्रीच्या घरी घरी घरात पारा बुलकुदा यांना समजून स्वराज्याची निर्मिती करणारा आणि महाराष्ट्रावर पहिला भगवा फडकवणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे. सह्याद्रीच्या घरी घरी घरात एक एक
ठिकाणी सोबत घेतला हे थोडस जाता जाता देतो थोडस बरं का नियोजन. हा विठ्ठल विठ्ठल म्हणून घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा. 5 मिनिटात सांगतो या चरणाचा विस्तार. ऐका, तुकोबराय सांगतात आम्ही स्वतःहून आलो आणि आम्ही स्वतःहून गेलो. तुमच्या आमच्या बाबतीत नाही, आमचं येणं जाणं देवाच्या बाबतीत. आणि याला रूपावळे करून खरे हरिदासी आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. मग महाराज एक प्रश्न सगळे बसलेल्यांनी ऐका आणि याचं उत्तरही फार सोपं आहे. पहा बरं का सरपंच, याचं उत्तर फार सोपं आहे. हा इथं असं आहे विजय महाराज, माणूस जन्माला येणं ही गोष्ट एवढी सोपी नाही. माणूस जाणं ऐका अजून सोपं सांगतो. तुम्ही आम्ही नाही म्हणू शकत. मी मगाशी सांगितलं ना, बळे विन शक्ती बोलू. एका बाईला भूत लागले. इकडे आहेत का भूत? हो, लाडकी बहीण योजना बोला की तुम्ही. महिला मंडळ आहेत का इकडं? मी असंच विचारलं. एक जण म्हणला महाराज इकडे भूत तर नाहीत पण माणसंच भूतगत वागायला लागले. म्हणलं खरे आता तुमचंच गड्या. लागलं बाईला भूत. ते इकडे कुठं आहे ना, देवऋषत म्हणतात ना, इकडे काय म्हणतात, वैद म्हणतात का बघच. लागली ना बाई येडेगत करायला. आता मला सांगा, ते देवऋषीकडे नेलं ते मग ते बघायला लागलं गणित कुठं काय आणि मग ते नाडा असतो या अंगारा असते देवऋषीकडे. बरोबर ना आबा, बरोबर ना, असंच आहे ना गणित. आता कधी कधी बसायला लागते देवऋषीच्या बाजूला जाऊन. म्हणजे ती कसं आहे, नंतर कधी काय सांगता येत नाही गणित. लक्ष नाही का. तरी ते चालू केलं, भूत बांधू का बाहेरचं बांधू, भूत बांधू का बाहेरचं बांधू. आणि असा अंगारा टाकला बाईवर, ती बाई येड्यागत करायची. लोक म्हणली बाहेर इथे काय नको. असाच आवाज झाला जरा यागला बिगला. लक्ष नाही कसा. ते बी खुश म्हणजे त्याला बी टेन्शन नाही. शिटी वाजते म्हणून काय लोड येते का काय. लय मस्त, काही काळजी करू नका. सिस्टीम चांगली. काही असू दे चालते. इथे एवढं काही परिपूर्ण नाही. पैसे आम्ही दिलेले नाही तुम्हाला, त्यांनी दिले. आम्ही काहीच बोलणार नाही. तुम्ही काळजी करू नका. मग काय आम्ही आवाज वाढवा म्हणलं. मला एकच गोष्ट आवडली, तुम्हाला किती जरी काय सांगितलं तरी तुमच्या चेहऱ्यावर स्माईल. आणि तुम्ही कीर्तन ऐकताय मी, तुम्हाला चाललंय कळतंय काय, हे लय महत्वाचे. नाही तर ते लई धोरणात नाहीत बरीच जण अशी. लक्ष नाही का मला काय सांगायची. हा एकदम लागली ना बाई येड्यागत करायला. हा त्याचं चाललंय, भूत बांधू का बाहेरचं बांधू, भूत बांधू का बाहेरचं बांधू. 4 लोक गोळा झाले. ते म्हणले काय चाललंय, म्हणले भूत काढतोय. म्हणले कसं काय, म्हणले काय नाही, म्हणले भूत लागलं म्हणले. मग तेवढ्यात त्याची बायको मागून आली. म्हणले काय चाललंय, ते म्हणला भूत काढतोय. ते सरा का बायको म्हणली 4 वर्ष झालं पडलेल्या घराची भिंत तर बांधा आणि मग लोकांचं भूत काढा. बळे विन शक्ती बोलू नये. आपण नाही म्हणू शकत घेईन मी जन्म. आपण जन्मावरच आहोत. पण महाराज तुम्ही एवढ्या लांबून ना, महाराज सांगतात याच्या मागं कारण आहे. भैया साहेब, तुकोबरे वैकुंठातून इथं जन्माला आले. म्हणजे आजपर्यंतचा जर इतिहास बघितला, माणसाला खालून वरती जायचं असतं पण वरून खाली नसतं यायचं. कुठलाही शालेय विषय बघा, 1लीतला 2रीत 3रीत 4थीत 5वीतला परत 1लीत नाहीये. राजकीय विषय पहा, ग्रामपंचायत सदस्य म्हणतो मी पुढच्या वेळेस पुढच्या टर्मला सरपंच झालं पाहिजे. सरपंच काय म्हणतो, आता थोडं वजन वाढलं, वलय वाढलं, भागातली ओळख वाढली, आता मी साखर कारखान्याचं चेअरमन झालं पाहिजे. चेअरमन काय म्हणतो, आता चेअरमन बाद झालं, यंदा आमदारकीला लावली पाहिजे, आता ओळख वाढली. आमदार काय म्हणतो, आता मी खासदार झालो पाहिजे. बरोबर माऊली महाराज. खासदार काय म्हणतो, आता मी मंत्री झालो पाहिजे. मंत्री काय म्हणतो, आता मुख्यमंत्री झाला, मग तो म्हणतो मी पंतप्रधान झालो पाहिजे. पंतप्रधान काय म्हणतो संतोष महाराज, मी राष्ट्रपती झालो पाहिजे. राष्ट्रपती म्हणून मी परत सदस्य झालो पाहिजे. म्हणजे माणसानं ऐका, खालून वरती जायचं असतं, वरून खाली नसतं यायचं. पण तुकोबारे तुम्ही उलट करताय, तुम्ही वरून खाली येताय. महाराज सांगतात याच्या मागं कारण आहे. लक्ष देऊन ऐका. इथं बसलेल्या प्रत्येकाची धाव आणि परमार्थ कशासाठी आहे, धर्म, अर्थ, काम आणि शेवटचा पुरुषार्थ मोक्ष आहे. इथं बसलेल्या प्रत्येकाला मोक्ष पाहिजे. पण तुकोबारांना मोक्ष तसाच मिळालेला आहे. मोक्षम माघरी कामारिती दासी होय सांग वैसी, किंवा तुका म्हणे मुक्ती आणि परिनिर्लो. तुकोबारांना मोक्ष मिळालाय. मग तुकोबारा तुम्हाला मोक्ष मिळालाय, मग तुम्ही हे असं इथं येऊन काय करणार आहे. तुकोबारा सांगतात, मला आता परत मृत्यू लोकात यायचंय आणि मला मोक्षाच्या वरचं टोक गाठायचंय. तुम्हाला माहितीये तुम्ही आम्ही का भाग्यवान आहे, आता कीर्तनात बसलोय. आपण मोक्षाच्या वरची टोकाला चाललोय. ज्याच्या ज्याच्या मुखात नाम येत आहे त्याचं कारण असं आहे, मोक्षाच्या वरती काहीतरी आनंद आहे आणि तो तुकोबारांना अनुभवायचा आहे. मग महाराज, मोक्षाच्या वरती असं काय की ज्याच्यासाठी तुम्ही जन्माला येणार. तुकोबाराय सांगतात, जर मोक्षाच्या वरती जायचं असेल
तर इथे येऊन काहीतरी काम करावं लागतं. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. महाराजांचं म्हणणं आहे मोक्षाच्या वरती एक टोक आहे आणि भाऊ त्या टोकाचं नाव आहे भक्ती. आणि जर भक्तीचा परमानंद अनुभवायचा असेल तर तो तिथं वैकुंठात नाही अनुभवता येत, त्याला मृत्यू लोकात यायला लागतं. आणि म्हणून अभंगाचं घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधाव्या.
हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी सजनाव. जास्त अभंगाची भूमिका मांडायला माझ्याकडे थोडा वेळ कमी आहे आणि म्हणून या पहिल्या चरणापर्यंत येण्याचा विचार मांडला. हा विचार फार सुंदर होता. फक्त एका मिनिटात ऐका. महाराज सांगतात आम्ही मृत्यूलोकात येऊ. याचं कारण असं आहे, मृत्यूलोकात आल्यानंतर भगवंताची भक्ती घडते. ऐका भैया साहेब, मृत्यूलोकात आल्यानंतर भगवंताची भक्ती घडते, परमार्थ होतो, मुखात नामस्मरण येतं आणि भक्ती हे मोक्षाच्या वर आनंद देणारं टोक आहे. मोक्षाच्या वरती काय असेल तर भगवंताची भक्ती आहे, त्याचं नामस्मरण आहे. आणि ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर काका घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. आपण जन्माला आलो, आम्ही स्वतःबद्दल फार खऱ्या अर्थानं परमेश्वराला उपकार मानले पाहिजे. देवा तू आम्हाला जन्म दिला, पण आल्यानंतर आम्ही तुझी भक्ती करेल. भक्तीत ताकद फार मोठी आहे बरं का. भक्तीत भैयासाहेब ताकद फार मोठी आहे. त्याचं कारण असं आहे, भक्तीने कोणत्याही वाटा सुखकर करता येतात. अजून सोपं सांगू का, इथला कमवलेला पैसा वरती घेऊन जाता येईल का? काय वाटतं मला महाराज, प्रकाश महाराज, इथला कमवलेला पैसा वरती घेऊन जाता येईल? आज मी तुम्हाला सांगणार आहे, जाता येईल. माझंही आज मला बी घेऊन जाता येईल वरती. मग चालली काय साठी? वरतीच घेऊन जायचं आपल्याला. सगळ्यात मोठं दुःखही नाही, इथलं कमवलेलं इथंच ठेवायला लागतंय. नाही, खाली हात आया था पर खाली हात नाही जाएगा. लक्षात नाही का? जो परमार्थ करेल तो मोकळ्या हाताने कधीच जाऊ शकत नाही. लक्षात नाही का? महाराज प्रश्न पडला एक मोठ्या साहेबाला. म्हणले महाराज, हा सगळे स्टाफला समोर बोलवलं, फार मोठी कंपनी, सगळे पूर्ण देशातले अनेक देशातले दौरे करणारा. त्याला म्हणजे असं थोडं खिन्न झालं मन, थोडंसं वेगळ्या वयात केला, 60-65 आला, त्याला खिन्न झालं. तर मला आयुष्यभर हे सगळा व्यापार व्यवसाय सांभाळला, एवढा पैसा कमवला, हा पैसा ठेवायचं कुठं हेच टेन्शनचं काम. पण आता टेन्शन असं आहे, हा पैसा वरती कसं काय घेऊन जायचा हा प्रश्न पडला. असा प्रश्न पडला बरं का. आता त्यांनी सगळ्या स्टाफला समोर बोलवलं. म्हणले 10 लाखाचं बक्षीस आहे, जो कोणी सांगेल माझा सगळा पैसा वरती कसा घेऊन जायचा. लोक म्हणले थोडस अवघडच झालं. म्हणले आता म्हणले कमावलेला पैसा वरती कसं काय घेऊन जाता? तो साहेब राज कसं म्हणता? म्हणले नाही, याचं उत्तर मला कोणीतरी दिलं पाहिजे. कुणालाच उत्तर द्यायना. येईल का तुम्हाला उत्तर? मला बी नाही आलं गडीवर. अवघडच आहे ना. इथला कमावलेला पैसा काय वरती घेऊन जाणार आहे का? तवा ना जन्माला आलो त्यावेळेस बी खिस्सा नव्हता आणि जाताना बी खिस्सा नाही. आपल्याला सांगायचं तात्पर्य तरी आज सांगतो तुम्हाला, इथला पैसा वरती घेऊन जाता येतो. 100% इथं कमावलेला वरती उपभोग घेता येतो. महाराज एवढं सोपं आहे, अगदी सोपं आहे. मग ते प्रश्न पडला. अनेक जण 8-10 दिवस झालं याच्यावर फार विचार विनिमय करू लागले. इथला कमावलेला पैसा वरती म्हणले 10 लाखाचं बक्षीस आहे. बक्षीस 50 लाखावर गेलं. विजय महाराज 50 लाखावर बक्षीस गेलं. आमच्यासारखे ज्ञानी तिथं उतारले. आम्हाला बी गावाना घरी 50 लाख बक्षीस, पण 50 लाखात का आला? इथला पैसा वरती कसा घेऊन जायचा? आता बक्षिसाची अमाऊंट वाढवली गेली, पण एक स्वामी खऱ्या अर्थानं फार वेगळी साधना असणारा, खऱ्या अर्थानं एक साधू त्या तिथून चालला होता. त्यांनी सहज बघितलं, पाठीवर दिलं, इथला कमवलेला पैसा जो कोणी वरती घेऊन जाईल त्याला 5-50 लाख रुपये मालक देणार आहे. त्यांनी सहज विचार केला, गाड्या चांगली पर्वणी. सगळे स्टाफ मेंबर समोर आहेत. ते म्हणले काय झालं? म्हणले आम्ही 15 दिवस हाच विचार करतोय. म्हणले बाबा तुम्ही सांगाल. म्हणले माझ्याकडे उत्तर आहे. म्हणले याचं. सगळे आश्चर्यचकित झाले. साहेबांच्या केबिन मध्ये साधूंना नेलं आणि मग स्वामींना विचारलं, स्वामी खऱ्या अर्थानं आगमन झालं, स्वागत झालं. आणि मग त्या साहेबांनी विचारलं, म्हणले इथला कमवलेला पैसा वरती घेऊन जायचा आहे, हे उत्तर तुमच्याकडे आहे? म्हणलं हो. म्हणले आलोच त्याच्यासाठी, उत्तरच सांगायला आलोय. म्हणले कसं काय? म्हणले तसं नाही, ते साहेबांनी चेक दिला. म्हणले ब्लँक चेक आहे, तुम्ही याच्यात पैसे टाकायचे. आज तुम्ही टाकाल तेवढे पैसे तुमचे साधू साहेब. आता साधूला कशाला पैसे लागतात? साधू ना गाठ बंदीजे, हा पेट भरेच्या मध्ये येत, आगे पिछे हडी खरा जेव्हा मागे तबरे येत. साधूला गाठोड डोक्यावर घ्यायचीच गरज नाही. स्वामी म्हणले मला काहीच नका देऊ, तुमचा चेक वगैरे बाजूला राहू द्या, तरी मी तुम्हाला सांगणार इथला पैसा वरती घेऊन जाता येतो. म्हणले खरं? म्हणले मग काय बोलायलाच नको. मग म्हणले सांगा. म्हणले काय करायचं? मग म्हणले साहेब मला एक प्रश्न असा पडलाय, तुम्ही या देशातनी, भारत देशातनी बाहेरच्या देशात जाता, निश्चितच आपला व्यापार फार मोठा आहे, व्यवसाय फार मोठा आहे. ते म्हणले निश्चितच जातो. मग मला खरं सांगा, इथं कमवलेले किती रुपये बॅगा भरून 500च्या नोटा तिकडे घेऊन जाता? ते म्हणले एक बी नोट नाही घेऊन जात. म्हणले का? मग मला एक सांगा, इथल्या 500 रुपयांनी ही 500ची नोट ही घेऊन जायची अमेरिकेत आणि तिथं चहा मागायचा, मिळेल का? काय वाटतं तुम्हाला? इथल्या 500चा चहा तिथं मिळेल? नाही, इथल्या नोटच तिथं चालणार नाही. याचं कारण माहितीये का? तिथली करन्सी वेगळी आहे आणि इथली करन्सी वेगळी आहे. लक्षात नाही का मला काय सांगायचंय? इथली करन्सी वेगळी आहे आणि तिथली करन्सी वेगळी आहे. म्हणजे आपल्या इथं रुपये आहे तर कुठं डॉलर आणि कुठं पाऊंड आहे. ते इथले पैसे तिकडे नाही चालत.
नाही ते इथल्या 500ची नोट तिकडे घेऊन गेलो चहा कसा मिळेल नाही मिळणार म्हणजे बरोबर आहे. उत्तर कोणी दिलं स्वामींनी उत्तर दिलं पहा ते म्हणजे मग मला सांगा मग इथला पैसा आत्ताचा पैसा तिथं तुम्हाला जर काय करायचं उपभोग घ्यायचा असेल तर बाहेरच्या देशात कसं करता ते म्हणजे करन्सी कन्वर्ट करतो म्हणजे करन्सी कन्वर्ट करावी लागते. जो इथले रुपये ते डॉलरमध्ये घ्यावे लागतात किंवा इथले रुपये ते पाऊंडमध्ये तर ते तिकडे जाऊन चालतात. मग म्हणले जर हे तुम्हाला निश्चित माहिती आहे तर इथला कमवलेला पैसा वरती घेऊन जायचं हे उत्तरच तुमच्याकडे म्हणजे कसं काय. जर म्हणले इथला पैसा तर बाहेरच्या देशात वापरायचा असेल त्याचा करन्सी कन्व्हर्टर आहे हा त्याप्रमाणे इथं कमवलेला पैसा जर वरती तिथं वापरायचा असेल तोही घेऊन जाता येतो. म्हणजे त्यासाठी काय करावं लागतं म्हणजे त्यासाठी भगवंताची भक्ती करावी लागते परमार्थ करावा लागतो नामस्मरण करावं लागतं. म्हणजे सगळी कमवलेली पुण्यही आपल्या सोबत येते आणि उपभोग तिथं स्वर्गात घेतला जातो. आणि म्हणून मला असं वाटतं हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी म्हणून मुखात एकदा तरी परमेश्वराचं नाव असावं. कारण नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची जन्मांतरीचं पाप जे कोण जाळत असेल ते नाम आहे. बाकी सगळी कीर्तन अवघड आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे अवघड आहे. तुझं सूक्ष्म म्हणू की स्थूल रे अवघड आहे. ऐका तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे अवघड आहे. तुझी पार नाही गुना माझी अल्पमती नारायणा. आणि केशव गुरुजी काल्याचं कीर्तन आता करायला लागलो ते बी लय अवघडे. तळवे तळहात टेकत डाव्या गुडघ्यान रांगत डाव्या गुडघ्यान रांगत डाव्या गुडघ्यान त्याला होईल ना आता भुका लागायची वेळ झाली. आता पेदे गेला चेंडू गेला एवढं सोपं आहे का ते. सांग पिढा हरिताचे सांग पिढा हरिताचे पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा पाण्यात गेला पाण्यात गेला हा जीव माझा झाला विरा पिसा सांगना पाण्यात गेला कसा
पाण्यात गेला कसा हे विठ्ठल आबा मिले सुरत मेरा तुम्हारा मस्त एक नंबर का म्हणून हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी घेन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया विठोबा रघुमाई साठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी आनंदी निर्भर असो भलते ठाई सुख दुःखा नाही सारा हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी सजन हो अल्पशा बुद्धीना अभंगाचं चिंतन मांडलंय पहिल्या 1 आणि 2 चरणाचा विचार करत या ठिकाणी वेळेचं काही थोडंसं बंधन आहे आणि त्यानुसार या ठिकाणी 2च चरणाचा विचार करत चिंतन मांडलं या अभंगात अजून एक शंका आहे फक्त एक शंका 30 सेकंदात सांगतो आणि थोडी इच्छा यांची छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजे या विषयावर थोडं बोलावं आणि थोडं जाता जाता बाप या विषयाला थोडा स्पर्श करणार आहे आणि अखंड महाराष्ट्रभर आणि 5 राज्यात महाराज काही ठिकाणी स्पेशल बापच सांगायला मी जातो बाप सांगणं फार अवघड आहे आई सांगणं फार सोपं आहे आईवर बोलणं भरभरून बोलणं हे कोण्याही वक्त्याला सहज जमतं पण बापावर बोलणारे वक्ते हे फार कमी आहेत कारण बापावर बोलायचंच काय हाच पहिला प्रश्न आहे पण लक्षात नाही का त्या प्रश्नाचं भैयासाहेब आज उत्तर निश्चित देणार आहे या ठिकाणी आमचे प्रमोद दादा असतील विनोद दादा असतील खऱ्या अर्थानं या अशी लेकरं आमच्या काकासाहेबांनी घडवली आज चांगल्या उच्च ठिकाणी या ठिकाणी दोन्ही या ठिकाणी आमचे दादा कामाला आहेत चांगल्या ठिकाणी नोकरी करतायत
आज वडिलांच्या चेहऱ्यावर जे समाधान आहे ते खऱ्या अर्थानं मला जेवढ्या वेळा काका भेटतात तेवढ्या वेळा मला लेकरांचंच गुणगान सांगतात. मला वाटतं हा बाप खरा आहे बरं का. असाच बाप आहे या जगाच्या पाठीवर, तो लेकरांचं वैभव पाहून ज्याला खऱ्या अर्थानं जगण्याची एक वेगळी उमेद येते. हा बाप या जगाच्या पाठीवर फार मोठा आहे. लक्ष देऊ नाही का सजनाव. म्हणून आई सगळ्यांनी ओघाने सांगितली, आईचं प्रेम याच्यात नवल नाही, कारण की आईचं प्रेम लक्ष देऊ नाही का आईच नवल आहे. म्हणजे अर्थ असा आहे, पण आईवर बोलणारे भरपूर आहेत, पण बापावर कोण बोलणार. बाप हा पडद्याआड राहिला. बाप याने आयुष्यभर संघर्ष केला. खऱ्या अर्थानं जो आयुष्यात कधी त्याची सहचारणी सुटली, पण त्यानंतरही तो शेवटपर्यंत तग धरून राहिला. हा बाप या जगाच्या पाठीवर फार मोठा आहे. आणि म्हणून जाता जाता थोडंसं 5 मिनिटं 10 मिनिटं या विषयावर मी निश्चित बोलणार आहे. कीर्तन फार वेळ नाही राहिलं, 15-1 मिनिटाचं कीर्तन राहिले. शेवटची भैरवी नंतर होणार आहे आणि सेवेला मी पूर्ण विराम देणार आहे. बाप का सांगावं सजनाव, हे जाता जाता तुम्हाला वेगळं सांगतो. हे कारण काय माहिती का, मी शिवरायांच्या जीवनातलाही बाप कधी उभा करतो, माऊली महाराज कधी शंभूराजांच्या जीवनातला बाप उभा करतो, तर कधी ज्ञानोबारांच्या जीवनातले विठ्ठलपंत हा एक बाप होता. तो खऱ्या अर्थानं देहांत प्रायश्चित्ताला चालला, पण लेकरं एकटी पडली. पण खऱ्या अर्थानं मुक्ताबाईंकडं ज्ञानोबारायांकडं एक प्रगल्भ दृष्टीने पाहणारा बाप हा विठ्ठलपंत होता. पण खरं सांगू का, आई सांगितलं गेली, बाप नाही सांगितलं गेला. बाप सांगणं बी गरजेचं आहे. राजा दशरथही महत्वाचा आहे, वसुदेवही महत्वाचा आहे, आणि महासाहेब जिजाऊ महाराजांना घडवते. पण याच्या मागे पडद्याआडचा कलाकार कर्नाटक प्रांतात राहणारा हा शहाजी राजावी बाप आहे, हाही फार महत्वाचा आहे. आणि म्हणून सज्जन हो, ऐका, शिवराय सांगणं शंभूराजे सांगणं हे तसं पाहिलं गेलं तर फार अवघड आहे. त्याचा आविर्भाव तसा पाहिजे, तो भाव तसा निर्माण पाहिजे. ती माणसांनी कार्य काय केलं. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची खऱ्या अर्थानं जयंती आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे, मंदिरातले देव जर कुणामुळे शिल्लक राहिले ना भाऊ, ते छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजांमुळे राहिले. आणि मंदिरांचा जीर्णोद्धार जर कुणामुळे झाला तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांमुळे झाला. या माणसांनी जात धर्म पंथ याच्या बाहेर जाऊन एक वेगळं काम या महाराष्ट्राच्या मातीत उभं केलं. आणि म्हणून ही माणसं आमच्या महाराष्ट्रासाठी फार महत्वाची आहे. या अभंगातली एकच भूमिका विजय महाराज अशी होती, हरिनाम कीर्तन आणि घालीन लोटांगण महाद्वारी याच्यामधलं संतांचं पूजन ही देवाची चरण सेवा कशी, हाच प्रश्न एक शंका आहे अभंगातली. याचं कारण असं आहे, हा सांडोनिया पूजा ध्यान जो संतांची घाली लोटांगण आणि 3 कोटी यज्ञाचे पुण्य समर्पित केले. जर आपण घरात देवाची पूजा करत असाल, म्हणजे महाराज संतांची पूजा आणि देवाची पूजा याच्यात फरक काय, फरक काहीच नाही, सारखंच आहे. फरक आहे का काय. जर देवाची पूजा करत असाल आणि त्या क्षणावर कोणी संत दारावर आले आणि देवाचीच पूजा करत राहिले, तर देव सांगतात, जो माझी पूजा करी सर्वता तेने मज हानी त्याला लाथा, तो माझ्या घाता प्रवर्तला. ज्यांनी माझ्या संतांची पूजा सोडली आणि फक्त माझीच पूजा केली त्यांनी मला लाथा मारल्या. असं भक्त मला आवडत नाही. मला कोणते भक्त आवडतात, देव सारावे परते आणि संत पूजावे अर्थे. संतांची आधी जो पूजा करेल, संतांना जो सर्वांग मानल, ते भक्त मला आवडतात, ते संत. आणि म्हणून सांडोनिया पूजा ध्यान जो संतांसी घाली लोटांगण 3 कोटी यज्ञाचे पुण्य समर्पित केले. म्हणून हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसं पाहिलं गेलं तर असा जो महाराष्ट्र दिसतोय आता, महाराज असा महाराष्ट्र उमेश भाऊ पहिला नव्हता. तसा असा महाराष्ट्र 12व्या शतकात होता. ऐका, संजय महाराज असा महाराष्ट्र 12व्या शतकात होता. हेच वलय हेच तेज हे एकाएकीकरण महाराष्ट्राचं 12व्या शतकात होतं. पण 12वं शतक हे महाराष्ट्रासाठी फार महत्वाचं होतं. त्या 12व्या शतकात माझा मराठाची बोल कौतुके अमृता तेही पहिला जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविना या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. हे 12वं शतक माऊली ज्ञानोबा आपल्या भाषेतून समृद्ध आणि प्रबुद्ध करत होते. हे 12वं शतक महाराष्ट्रासाठी महत्वाचं होतं. त्या 12व्या शतकात महाराष्ट्राला वेगळं वलय, सनई चौकडे वाजू लागले, आळंदी दुमदमत होती. पंढरपुरात वारकरी आणि धारकरी, कोणत्या तरी एका फकवा झाला होता. पंढरपुरात वारकरी आणि धारकरी, चला किशोरजी, पंढरपुरात वारकरी आणि धारकरी खऱ्या अर्थानं नाचत होते. हे मृदंगाचा आवाज होता, टाळांचा आवाज होता, भजनानंद होता आणि महाराष्ट्र मात्र सुंदर दिसत होता. पण खऱ्या याच 12व्या शतकात महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली. आणि महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली आणि 8,000 इस्लामी सत्तानं पहिला पूर्व 12व्या शतकात केला. यांचा मोर्चा होता अल्लाउद्दीन खिलजी, यांचा मोर्चा होता अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्र बांधला. कोण रोखलं हे वादळ. आता हे वादळ रोखायला एका वादळाची नाही नुसत्या वादळाची नाही, एका भगव्या वादळाची गरज होती.
कोण डोक्यात हे वादळ डोकायला एका भगव्या वादळाची गरज होती. अल्लाउद्दीन खिलजीनं आया भिरीम चिंच तुटायला सुरुवात केली. महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, मंदिरात उद्ध्वस्त झाली, मंदिरात ते देव उद्ध्वस्त झाले, तुळशी वृंदावन नष्ट झाली आहे. आता कुणाची तरी गरज या महाराष्ट्राला होती. आणि मग त्या पाठोपाठ आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, डाच, फ्रेंच, मुघल यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त करत गेला. आता मात्र खऱ्या अर्थानं थोडा इको कमी करा. आता मात्र गरज होती महाराष्ट्राला एका छाव्याची, गरज होती महाराष्ट्राला एका वाघाची. कोण 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 येणार याची भूमिका मात्र महाराष्ट्रात दिसत नव्हती. 288 वर्ष महाराज, 288 वर्ष महाराष्ट्र लढत होता. आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज होता. मंदिरं उद्ध्वस्त झाली होती, मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले होते आणि या ठिकाणी असणारी भीषण शांतता महाराष्ट्रात दिसत होती. पण कुणाची तरी नजर मात्र आज महाराष्ट्रावर पडणार होती. आणि मग या 288 वर्षानंतर पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती एकनाथ महाराजांनी आवाज दिला. एक कोल्हापूरची महालक्ष्मी, एक तुळजापूरची आई तुळजाभवानी, एक वणीची सप्तसंगी आणि माहूरची रेणुका माता तुला दार उभावं लागल. आता जर दार नाही उघडलं तर आता होईल एवढे आणि महाराष्ट्र संपलेला आणि दिल्लीच्या सत्ताकडे पाहणारा सह्याद्री सारखा वाटतो. तुला दार उभावं लागल, तुला दार उभावं लागल. आणि 288 वर्षानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला जाग आली. सुप्रसिद्ध साधू शांती आवाज दिला. हे कोल्हापूरची महालक्ष्मी, हे उंची माई तुला दार उभावं लागल. आता जर दार नाही बदलत दार काही नव्हे. दारू रुपया दारू रुपया दारू रुपया आणि बयन दार उघडलं. विजय महाराज बयन दार उघडलं. धाराशिव जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद नाही, धाराशिव, अहमदनगर नाही, अहिल्यानगर आणि औरंगाबाद नाही, छत्रपती धर्मवीर संभाजीनगर. इस भारत में रहना पड़ेगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा. तिरंग्याला सैल्यूट करावा लागेल, भगव्याला नमन करावं लागेल. 18 पदवी 12 बुरजदार त्यांचा महाराष्ट्र हे मानावं लागेल, महाराष्ट्रात राहावं लागेल. छत्रपती शिवाजीनगरच्या पदस्पर्शात, वीर सावरकरांच्या शौर्यानं, स्वामीकरांच्या ज्ञानानं आणि संत साहित्यानं उभा राहिलेला महाराष्ट्र. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतल्या उभीतनं, तुकोबारायांच्या गाथेतून उभा राहिलेला महाराष्ट्र. महाराष्ट्र ऐरागड्यांचा नाही, भयन दार उघडलं आणि धाराशिवमध्ये भूतपरांना आईच्या जिजाऊंना दिवस गेले आणि शहाजीराजे संतात महाराज साहेब
पुत्र व्हावा ऐसा दिला त्याचा तीही लोक ऐसा पुत्र जन्माला झाला तो आदिलशाही निजामशाही कुटुंबशाही यांच्या मनगुटावर बसेल आणि पुन्हा महाराष्ट्र भगवणाराही दुश्मनाचा सर्वंतावर बनेल असा पुत्र जन्माला झाला. आईसाहेब जिजाऊंना डोहाळे लागले. पहिला मंडळ आंबट खायचे डोहाळे नाही लागले. आईसाहेब जिजाऊंना लक्ष द्यायचा. माती खायचे डोहाळे लागले की दगडू पोरगा जन्माला येतात. माती खायचे डोहाळे नाही लागले. सांगा आई साहेब कशाचे डोहाळे लागले. मासाहेब सांगतात मला डोहाळे लागले नक्की शिवनेरीवर आईसाहेब जिजाऊंना घेण्यात आलं आणि मग माऊली महाराज आईसाहेब जिजाऊंना डोहाळे लागले. मला घोड्यावर बैसावंसं वाटतं. मला दहापट्टे फिरवावेसे वाटतं. मला संचरित चालवावेसे वाटतं. मला संचरित चालता दुष्पराच्या एकदा महाराष्ट्रावर भगवा फरतात हे स्वराज्य निर्माणाने स्वराज्य निर्मितीचे डोहाळे आईसाहेब जिजाऊंना फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 आतुरतेने महाराष्ट्राच्या क्षणाची वाट पाहत होता आणि शिवनेरीतून आवाज झाला. शिवनेरीतून आवाज झाला. आयुष्यभर देशवासी घडेल राज्याचं रक्षण करेल तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला. अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला. किती सांगून सांगू तुम्हाला माझी आनंदी आनंद झाला. गोकुळीच्या सुखात अंत भाग राहिला. बाळ कृष्ण नंदा घरी आणि आनंद महाराष्ट्राला आनंद झाला. सह्याद्रीला आनंद झाला. गड किल्ल्यांना आनंद झाला. कोणीतरी जन्माला आला. मुघलांचा कर्दन काढला आणि मग छत्रपती शिवाजी राजांचं वय वर्ष 6 वर्ष. वयाच्या 10व्या वर्षी दाणपट्टात तलवार चालवण्यात माहीर असणारे राजे आईसाहेब सांगा शिवाराजे शिवराजे एक दिवस हे राज्य तुम्हाला निर्माण होईल. राज्य ही निर्माण करू आवाज सर्वांची इच्छा होती. स्वराज्याची संकल्पना त्यांनी काही तो बाप होता अभिजित लावायची राजेंचं वय वर्ष झालं 10 वर्ष. एकदा पदवाजांसाठी कालीवरला एक थोडा शिवराजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष. बारीक आवाज करा. स्वर नका रे बाबा. स्वर नका. शेवटची 5-7 मिनिटं फक्त चाला सोबत सेवेला पूर्ण विराम देतोय. राजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष. आईसाहेब जिजाऊ म्हणता शिवा हे स्वराज्य निर्माण व्हावं ही तुमच्या आबासाहेबांची इच्छा आहे. शहाजी राजे भोसले शिवाराजे सांगतात आईसाहेब काय इच्छा आहे. वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न करायचं ठरलं मासाहेबांनी. ऐका बरं का म्युझिकचा आज कमी ठेवायचा अजिबात काही नाही. मला माहिती आहे कीर्तन थोडं पुढे गेलेलं आहे. माझे बी टाचा दुखणार आहे. माझे पाय दुखणार आहे. मी लांबचा प्रवास करून आलो इथपर्यंत. पण ऐकू द्या सज्जन हो आज हा थोडासा प्रसंग उभा करतोय आणि याला खऱ्या अर्थाने रिलेट बाप करणार आहे की याच्यात बापाची भूमिका काय. शुभाराजा म्हणतात आई साहेब वयाच्या 10व्या वर्षी पहिला विवाह लक्ष नाही का बरं का. वयाच्या 10व्या वर्षी पहिलं लग्न झालंय महाराजांचं. आपली काही 35 वर्षाच्या अजून विरेजला नाही ती त्याच कट्ट्या गावातल्या बसती. का माहिती का त्यांनी ह्यांना त्यांना नावं ठेवण्यात आयुष्य घालवलं. पण काहींनी काय केलं असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाच्या जोरावर कोणती गोष्ट मिळवता येते. कोणती गोष्ट अभ्यास पाहिजे कडे. म्हणजे मी ते असं का बोललो. बराच 30-35 वर्षाची पोरं लिव्हर फेल किडन्या फेल संपली. लेकरं बाळ घरी वाट बघत बसती. पोरं म्हणते आई अरे बाप नाही दिसत. आई म्हणते गेला तुझा बाप. पण सगळ्यांचे बाप आईस ठेवून येतात. माझा बाप कुठे नाही उत्तर तिच्याकडे. तरुणांनो व्यसने फार भयंकर आहे. ते माणसाला आतून संपवेल आणि तुम्ही आधार आहात तुमच्या परिवाराचा. आपली कुणीतरी घरी वाट बघते हे लय महत्वाचं आहे बरं का. वेळ वाया जाऊन देऊ का. लय शॉर्ट लाईफ आहे. लय शॉर्ट लाईफ. काय कुणाला कधी होईल कुणाचं सांगता येत नाही. मग आहे तो क्षण आनंदाने जगून घ्या आणि इतरांना आनंद द्या. इतरांना आनंद द्या. इतरांना आनंद देणारी माणसं या आयुष्यात आतून स्वतः समाधानी असतात. समाधान बी पाहिजे. आता पहा ना या परिवाराच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आहे. काकांच्या डोळ्यात किती वेळा माझ्यासाठी पाणी येतं. लेकरांसाठी पाणी येतं. आज
खरं सांगू का, बापाची श्रीमंती काय, लेकरं चांगल्या मार्गावर असं ही बापाची श्रीमंती. या जगाच्या पाठीवर वेगळी श्रीमंतीच कमवायची नाही. माझे वडील कीर्तनकार आहेत भाऊ, बरं का विनोद भाऊ, माझे वडील कीर्तनकार आहे. माझा बाप म्हणतो माझं पोरगं कीर्तन करते, आता आम्ही मरायला तयार आहेत. तुमच्या लक्षात येते का? म्हणजे बापानं जर पोरांचं ऐश्वर, पोरांचे सुखाचे दिवस बघितले ना, त्याला फार काळ नसतं जगायचं. नंतर त्याला वाटतं आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटली या धावा तृष्णेच्या. त्याच्या आयुष्यातली धावा धाव संपून जाते. काकांना कुठलाही बंगला कुठलाही फ्लॅट पोरं घेऊन देऊ शकतात, पण काकांची ओढ गावाकडे, त्या निसर्गरम्य वातावरणात त्यांचं मन या ठिकाणी, त्यांना फार आनंद वाटतो. कधी हलणारी झाडं, ही पानं फुलं, तेच त्यांचे सवंगडीत मित्र त्यांना कधी वाटतात. माणसानं मला असं वाटतं त्याच्या आयुष्यात कधीतरी शांतता घ्यावी. म्हणजे आपण एज्युकेशन भाषेत अर्ली रिटायरमेंट, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं मला काय म्हणायचं. पण आज सांगायचं तात्पर्य, का श्रीमंत आहेत माहिती का माणसं श्रीमंतच समाधानी आहेत. मी माझ्या बापाचं उदाहरण द्यायला नाही आलो, पण ज्या आई वडिलांनी, आता वडिलांनी आयुष्यभर कीर्तन केलं. विजय महाराज किती कीर्तन झाली बाबांची इथं. आजही 70 वर्षाचा बाप कीर्तनात साथ द्यायला उभा असतो मला. आणि बाप तसा आहे, परत कडक बी आहे स्वभावाने. जर चुकलं तर उपार मी वडतो मागून येऊन. गाडीत बसल्या म्हणतो चालला कुठं रेंजला, कीर्तन चाललं कुठं, अभंग कुठे, काय बोलतोयस, समाज किती हुशार आहे, वाणी तुझी अशी गेली नाही पाहिजेत बाजूला. असा कान फाडीत मारणारा बाप बी पाहिजे बरं का आयुष्यात. बाप बी पाहिजे असं आयुष्यात. ज्यांना ज्यांना संस्काराची गालावर चापट पडली ना, ती सगळी पोरं आज कीर्तनात आहेत बघा. चांगल्या मार्गाला आहेत, मार्ग ढासळले नाहीत त्यांची. काय नसतं त्याला, काय चुकून त्याला बोलून काय पोराला हिरवायचंय का समाजात. त्याची एकच इच्छा आहे बापाची, माझी पोरग लाईन दुरीला पाहिजे, ते अजिबात भटकली नाही पाहिजे. पोरांनो फार कमी आयुष्य आहे ना आपल्याला राहिलेलं आपल्या मायबापाचं, मग त्यांच्यासाठी करण्याची जिद्द बरा. आजचं कीर्तनच म्हणून यशस्वी होईल. मी अशी खरी जवळून पोरं बघितली भाई साहेब, फार हिणवलं हो त्यांच्या आईबापाला लोकांनी. चौकात उभा राहून हिणवलं, पण पोरांनी लय अभ्यास केला, लय अभ्यास केला, दिवस रात्र एक केला, दिवस रात्र एक केला. पण खरं सांगू का, पोरगं म्हणतंय बाबा दारिद्र्य घालवलंय तुमचं आता तुमच्या कोणाने, ते ठेवलं नाही. पहिले दिवस आठवा की तुम्ही, कुडाचीच घरं होती आबा, कुडाची घरं होती, वरतून घर गळत होतं. आपल्या बापाने मांडीव घेतला, आपल्याला मांडीव घेतलं आणि एक थेंब लागून दिला नाही वरचा पावसाचा. रात्रभर म्हातारं घेऊन बसत. कधी कधी त्याच्या जीवनातली सहचारणी गेली. सहचारणी लय महत्वाची, प्रकाश महाराज आयुष्य लय महत्वाची सहचारणी. अशी माणसं पाखरासारखी निघून चालल्यात. विचारा तुम्ही इथं बसलेल्या कोणालाही त्याची सहचारणी आठवू द्या, कदाचित कुणाची असेल कुणाची नसेल. पण मी खरंच अशी जुनी माणसं बघितली भाईसाहेब, जवळून अनुभवली. मी संवाद साधले आणि माझं कीर्तनच संवादातलं आहे. हे तुम्ही कुठे युट्यूबला, फेसबुकला, इंस्टाग्रामला, सोशल मीडियावर कुठेही चेक करा. हे कंटेंट नाही, आम्ही कॉपी नाही करत, आम्ही स्वतःच बनवतो की हेच आहे. आम्ही अशी माणसं जवळ अनुभवलीत. असं जवळ बसतोय कुणाच्या तरी आणि मग बाबांना म्हणलं बाबा काय झालं. बाबा म्हणतात महाराज म्हातारीची लय आठवण येते हो. म्हणून काय झालं, काय नाही, लई जीव लावायची. म्हातारं म्हणजे रागीटच पहिल्यापासून. माझा आई बाप तसलाची. बाप थोडा रागीटच असतो आणि बापाने रागीट पी पाहिजे काका, पाहिजे रागीट बापाने. जे दिसन ते फेकून आणलं. आजी म्हणती, मी म्हणलो काय झालं बाबा. बाबा म्हणतात महाराज गेली हो म्हातारी. कोरोनाच्या काळात पट्ट्या ठेवल्या डोक्यावर माझ्या, रात्रभर जागली, पण एवढंही दुखणं मला काहीच नाही दिलं. मृत्यूच्या दारातून म्हातारीने मला परत आणलं. पण खरं सांगू का, मी किती जरी काय फिकून मारलं, चिडचिड व्हायची आजारात, पण तरी बिचारी उशाला घेऊन बसायची. रात्रभर जागली, पण मला वाटलं नव्हतं, पण माझ्या आधी बिचारी निघून गेली. असं वाटतं भाकरी फुगावी, भाकरी फुगायची म्हातारी होती तेव्हा. ती काय ती वांग्याची भाजी, ती भाकरी फुगायची. म्हणजे भाकरी नाही फुगत महाराज, आता भाकरी टाकणारीच फुगायला लागली. ऐका बरं, मी लय महत्वाच्या विषयाला स्पर्श करतोय. मला म्हणायचं नाही अशी कोणी मुलं अशी आहेत, मला काय सांगायचंय त्यातला भाव जाणून घ्या तुम्ही. बाप माणूस लय निराळा आहे जगाच्या पाठीवर, फार निराळा. अहो चिरा पडल्या त्याच्या पायाला, काळी पडलेली पाठ नको बघायला. पण अशी जवळून पोरं बघितली, टाक म्हणलं टाक पाणी, शेवटची आंघोळे. आयुष्यात नाही आला भेटायला, आत्ता ये आणि टाक पाणी अंगावर बापाच्या. पोराच्या हातात गडव्यातलं पाणी पडलं बापाच्या अंगावर. काय झालं अण्णा महाराज, आयुष्यभर काळी पडलेली पाठ नाही बघितली हो, बनेलवरच बाप बघितला. आज शेवटच्या आंघोळी कडलं काळी पडली पाठ याची.
शेवटचं अंतिम दर्शन घ्यायला आलो तेव्हा चिरा पडलेला रक्त आलेला पाय दिसला. म्हणजे लय आधी मिठी मारायला पाहिजे होती अहो बापाला, लय आधी मिठी माराय. जिवंतपणी महाराज मी माझ्या बापाला मिठी मारली असती ना थोडे अजून वर्ष जगला असता हो बिचारा. त्याची एकच इच्छा होती माझ्या पोराने येऊन मिठी मारायला. लक्षात नाही का, बाप जायच्या आधी मिठी मारून घ्या, लय महत्वाचा आहे तो आपल्या आयुष्यात. इथं बस त्याची 70% पोरं अशी आहेत जे श्रीमंतांनी फटाकडे वाजवले आणि फुसके निघाले फटाकडे वाजवायला गेले. आम्ही 100% गेलो आम्ही वाजवायला फटाकडे. बघा तुम्ही अनुभव तुमच्या आधीचे दिवस. आता दिवस बदललेत, बंगले झालेत, मोठी घरं झाली, आता थोडंसं चेंज झालंय. पण आधीचे दिवस फार वेगळे होते. माऊली महाराज जे केलं ना त्यांनी आमच्यासाठी. आई खरं सांगू का, तुमचं प्रेम कमी नाही बरं का, तुम्ही लई प्रेम केले, पण तुमच्या प्रेमामागे यांचं प्रेम झाकलं गेलं ना, खरंच झाकलं गेलं. हा सहचारनी का सांगितला, आजोबांना जर 75-80 वयात बायकोची आठवण आली असेल तर तारुण्यात काय प्रेम केलं असेल, निस्वार्थ निर्लोभ प्रेम केलं असेल. काही तर माणसं मी अशी बघितली विजय महाराज, उभी आयुष्यात बायको हात बी नाही उगारला, हो हात बी नाही उगारला. मी अशी आजी बघितली, थोडं आजीला म्हणलो काय झालं आजी, आजी म्हणली मग खरं रागीट होतो महाराज पण माझ्या आधीच गेला. अशी निहार बसते वाट्यावर. म्हणजे प्रत्येक जत्रा द्यायला शेवरेवड्या घेऊन यायचं. यंदाची जत्रा आली पण म्हातारच नाही आली. कोपरीतनी शेवरेवड्या काढायचं, घरात कुणाला माहितीच नाही मला काय आवडते. ती आजी बी लय महत्वाची बरं का, तिच्यासाठी तो सहचारणी बी लय महत्वाचा होता सजिना. हे मी काय सांगतोय, मी वास्तवातलं सांगतो, त्याच्या समोर उभा आहे. हे मी तुम्हाला बाप नाही सांगायला मी तुझ्यासाठी जीवन जाळी दे आणि तुने नाही पाणी पाहिजे एवढ्या लागून हे नाही सांगायला बोलावलं मला. वृद्धाश्रमाला प्रोत्साहन नाही द्यायला आलो. कधी कधी काय होतं, आता माझं गाव खेडशिवापूर आहे, मी कधी कधी वास्तव्यात पुण्याला असतो, माझे मायबाप कधी गावाला असतात, कधी मी पुण्याला असतो. याचा अर्थ असा नसतो की लेकरांचा आईबाप प्रेम नाही. फोन करून विचारपूस करतात ते. माझी बी चिडचिड होती, तुमची होणार 100%. मी सांगतो, मी तुम्हाला संवाद बी नाही साधला, कशाला बाबा असं करता तुम्ही, राहा हाय ना सगळं जितक्या तिथं व्यवस्थित. पण जुनी माणसं ऐकतच नाही बाई. असं आजोबाला म्हणलं नको जाऊ शेतात, तरी जाणार शेतात. आणि पोरग म्हणते लय बाबा लय, तो पोरग लय श्रीमंत काही इडगत करताय. नाही पोरग त्यात नाही मन रमत, मन माझं इकडे रमतंय. म्हणजे कधी असे संवाद आमचे स्वतःचे होतात, ते संवाद सांगतोय तुम्हाला. पण अशी नाती पाहिजे, मित्रासारखं प्रेम पाहिजे, मित्रासारखे संवाद पाहिजे मुलाच्या बापाच्या. हे तरच पुढची पिढी घडेल. आणि पोरांनी बी लक्षात ठेवा, लय वेळ घालू नका तुमचा. असा एक मोबाईल मध्ये गेम, ह्या सगळ्या गोष्टी एंटरटेनमेंट हे तुम्हाला हायजॅक केलंय बाहेरच्या देशाने, तुम्हाला गुंतवलंय त्यात की तुम्ही ह्याच्यातून बाहेरच नाही निघाले. आपण गुंतत चाललोय, पण स्वप्न कुठे आई बापाचं, चिरा पडलेला पाय ना. मग विचारा तुम्ही, फटाकडे वाजवले नाहीत पोरांनी, गरीबाची पोरं तशीच राहिली. पण मात्र एक अंधाऱ्या खोलीत रडत होतो. आजोबाला म्हणलं काय झालं, ती आजी आली विचारायला. आजी तुम्ही म्हणजे आई तुम्ही सांगा, तुमचं प्रेम म्हणजे पडद्याच्या समोरचं आहे आणि बापाचं प्रेम म्हणजे पडद्याच्या आडचं आहे. बाप हा पडद्याआडचा कलाकार बरं का संतोष महाराज, आणि तो पडद्याच्या आडच चांगला दिसतो. तो पडद्याच्या पुढे आला तर कदाचित त्याच्या भावनालाही उपाडू देतील, त्याच्याकडे जबाबदारीचं ओझ आहे. म्हणून तो पडद्याच्या आड चांगला आहे. अंधारा खोलीत रडणारा बापी बघितला पाहिजे बरं का. अहो श्रीमंताची पोरं फटाकडे वाजवत्यात, सगळ्यांच्या अंगावर नवीन कपडे, पण त्या दिवशी बाप ती म्हणते काय झालं तुम्हाला रडायला. ते म्हणला काय नाही, मला वाटतं माझ्या पोरांनी नवीन कपडे घालावेत, फटाकडे वाजवावेत, पोरं माझ्यावर नाराज आहेत, पण परिस्थिती नाही माझी. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखरकणा आणि त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचा हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. अरे कुणासाठी, घर बायकान मुलं त्यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा, एक पैशासाठी, एक पैशासाठी वेडा पिसा झाला. मगाच्यापासून माझ्याकडून एक शब्द निघतोय मुखातून, म्हातारा शब्द. हा बी त्यागाचा शब्द आहे. विजय महाराज म्हातारा हा शब्द लई त्यागाचा आहे. तो म्हाताराच नव्हता उमेश भाऊ. आमच्या चेहऱ्याचं तेज आबाधित ठेवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पाडल्या, म्हणून त्याग या शब्दाचा अर्थ म्हणजेच बाप आहे. या शब्दाचा अर्थ बाप आहे. त्यांनी त्याग केलाय. म्हणून मला सांगायचं तात्पर्य असे सजराव, हे बाप म्हणून मी आई आज तुमच्या विषयाला बोलणारच नाही. तुमचं प्रेम फार मोठं. मी सांगितलं ना, कौशल्या माता रडताना दिसली, राहिल्या दशरथाचं काय. देवकी रडताना म्हणती माझ्या बाळाला निघू नका, लपवा जगनिठी. पण केशव गुरुजी, देवकीच्या डोळ्यातलं पाणी दिसतं, पण वसुदेव हा बाप आहे, हा कोण सांगणार आहे.
महासाहेब जिजाऊंनी शिवरायांना घडवलं हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. पण शिवराजांसाठी त्याग करणारा शहाजी राजा हा एक बाप आहे. साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली, बापलेदारी फार कमी आहेत, फार कमी आहेत. पण बापावर नेण्यासारखं आहे वर का. या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत पोहोचणारा खेळाडू. भारताची वर्ल्ड कपची हाय व्होल्टेजची मॅच विजय महाराज सगळ्यांनी मोठी आवडून बसली, फटाकडे वाजवण्यास सज्ज झाले. मॅच कोण जिंकल माहिती नाही, पण ओढ मात्र त्या मॅचकडे होती. मग या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत खेळाडू पोहोचला. भारताने मॅच जिंकली, वर्ल्ड कप जिंकला, वर्ल्ड कप आला. अखंड भारताने टाळ्या वाजवल्या, फटाकडे वाजवले. पण याच्या पलीकडे एक कंडिशन अशी होती, तुमचा माझा बाप या बांधावनी त्या बांधावचा. हातपाय थरथर कापत होते, दिवसभर नोकरी करत होता, पाय थरथर करत होते, शुगर वाढली होती, ब्लड प्रेशर हाय झाला होता. पण या सगळ्या गोष्टीत त्याच्या मनात एकच होतं, माझ्या पोरांचं शिक्षण मला करायचं, बास. त्यांचं शिक्षण मला करायचंय आणि माझ्या लेकीचं लग्न करायचे. पोरांच्या शिक्षणासाठी दिवसभर जागाडला बिचारा, केलं ना शिक्षण मोठं. मला सांगा त्रास नसन झाला, लई पाय दुखत होती. मला एक सांगायचंय, या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत पोहोचणारा खेळाडू याच्यासाठी जर टाळ्या वाजवल्या, तर या बांधावणी त्या बांधावणार जाणारा बाप जर थरथर त्या पायाने गेला, त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. सजना हो, जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंशमुक्ती सजावा. मी आता प्रमाण नाही घेणार आहे, मी शेवटाला आलोय कीर्तन. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपली करवंडी वाळवणी. आज या अभिष्ट चिंतनाच्या दिवशी तुम्ही सगळं बिजी शेड्यूल सोडून, तुमचं शेड्यूल तरी तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहे. परिवार खरंच या परिवाराचं अभिनंदन आहे. या ठिकाणी मी सांगतो कशा पाहिजे लक्ष देऊ नाही का. मी फार तुमची माहिती नाही घेतली, मी सहज कीर्तनाला उभा आहे फक्त. पण हेच प्रेम आहे बापाचं आणि लेकाचं जगाच्या पाठीवर, म्हणून ते जपा. बाप असतो रे कसा, जसा पाण्यातला मासा, कारण त्याच्या डोळ्यातला असं तुला दिसणार कसा. बाप वागवी मुलांना तळ हात पाकळ्यात, अशा बापासाठी यावे एकदा पाणी या डोळ्यात. का माहिती, कारण मातीत गेलेली माणसं परत नाही येणार कधीच. एकदा मातीत गेली ना, मातीने माणसं परत नाही दिली. म्हणून सज्जना हो, जशी काय आहेत जास्तीत जास्त काळ त्यांच्या बरोबर आपण घालवला पाहिजे. वेळ त्यांना दिला पाहिजे. गड्या तो रागवल आपल्यावर, त्याची चिडचिड होईल, भयंकर परिस्थितीत त्या हे होईल, पण आपण स्थिर राहिलं पाहिजे. असो, हे बाप का सांगितलं तुम्हाला, मला माहिती फार वेळ पुढे गेले बरं का विजय महाराज कीर्तन. आणि ह्या कीर्तनाची गंमत अशी, याला ओव्हर टाइमचे पैसे नाही मागणार मी. तुमच्या लक्षात आलं का. मी काकांना पैसे बी नाही सांगितलेले, तुम्ही विचारा काकांना. मी काय काकांना बोललो का एवढे पैसे द्या मला. महाराष्ट्रात आम्ही कुठेही पैसे सांगू, इथं आपुलकी, इथं प्रेम आहे. हे मी माझ्या घरातला कार्यक्रम म्हणून आलोय. म्हणून मी सांगितलं 75व्या वर्षी मी कीर्तन करणार केलं, आज 100व्या वर्षी विजय महाराज करणार आहेत. म्हणजे तुमचंही आयुष्य वाढलं, बाबांचंही वाढलं ना, आम्ही बसलेला असून समोर. सांगायचं तात्पर्य असे सजना, हा आनंद आहे, परमानंद आहे जीवनात, याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. शिवराजांच्या विषयी बोलताना फार मन दाटून येतं, पण या ठिकाणी थोडं बापाला स्पर्श केल्यानंतर थोडं मी रिवर्स आलो बरं का या विषयाला. काय झालं माहिती का, खरंच महाराजांचं पहिलं लग्न केलं महासाहेब जिजाऊंनी. 8 लग्न केली, पण 8 लग्नात पहिलं लग्न फलटण घरानं, इथं निंबाळकर घरानं पलटणचं. मुधोजी कन्याला गडावर घेऊन या बरं का उद्या. तुरू चालत कन्या गडावर आली. शिवबाराजा तलवार चालवत आहेत, कन्याशी निहार बघती. मुधोजी म्हणतात, त्या कन्याचं नाव आहे महाराणी सईबाई, छत्रपती शंभूराजांची आई साहेब. सई, अरे ते शिवबाराजे आहेत असं बघायचं नसतं. सईबाई म्हणतात, आबा साहेब हे शिवबाराजे नाहीत. तशीच सई फिरली आई साहेब जिजाऊंच्या मांडीवर जाऊन बसते. आई साहेब जिजाऊ म्हणतात, सई अरे तू मुजरा नाही केलास, संस्कार नाही दिले आबांनी, मला माफ करा आई साहेब. पण आमच्या आबासाहेब म्हणतात ते शिवबाराज आहेत, पण आम्हाला नाही वाटत ते शिवबाराज आहेत. सई काय बोलतीस. मुलाजी म्हणतात, सई बार खास करतील राज्यातून. सई म्हणते, आबास मा साहेब आम्हाला असं नाही म्हणायचं, ते शिवबाराजे आहेत, पण ते नुसते शिवबाराजे नाहीत, ते छत्रपती शिवाजीराजे आहेत, ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार आहेत. म्हणजे सईबाईंनी ओळखलं होतं शिवबाराजे छत्रे. सई आणि कसं ओळखलं. सईबाई म्हणतात, तो दानपट्टा फिरतोय, जी तलवार चालतीये, या तलवारची धार सांगती महाराज छत्रपती होणार आहेत. कडकडून मिठी मारली महाराजांनी सईबाईंना. आणि सई कुणी एक शब्द घेतला, सई शेवटपर्यंत साथ दिशील ना माझ्या शिवबाला. हो आई साहेब, आम्ही शेवटपर्यंत, जोपर्यंत स्वराज्य निर्माण नाही होत तोपर्यंत सई खांद्याला खांदा लावून उभी असेल. पण खरं सांगू का, दुर्दैवी आई होती सई, दुर्दैवी आई.
शंभूराजे 2.5 वर्षाचे असताना महाराणी सईबाई शेवटचा श्वास घेत होत्या. त्यावेळेस महाराणी सईबाई म्हणतात, शंभूराजे आम्ही तुम्हाला दूध नाही पाजू शकलो. ऐका बरं काही साहेब, कापूरवळची धाराव माता आहे, तिने दूध पाजलंय शंभूराजांना. शंभूराजे असेच घडले नाहीत, याच्या मागे बापाचं कार्य लय मोठं होतं. अशीच नाही घडली शंभूराजे. धाराव माताने दूध पाजलं गाडे घरानं. ती धाराव माता समोर आली ना, सईबाईला राग आला. सई म्हणते, ए धाराव, तुझं काळीच कसं झालं माझ्या शंभूला दूध पाजायचं. धाराव माता म्हणती, सई महाराणी सई, ओ महाराणी साहेब, तुमच्या शंभूराजांना दूध पाजावं म्हणजे आमचं दूध पवित्र झालं असा होता सर्जा. या जगाच्या पाठवराचं शौर्य नव्हतं कुणाचं, आधीच ओळखलं. आणि शंभूराजे सांगतात, आई साहेब तर काय झालं, 2.5 वर्षाचे शंभूराजे आणि महाराणी सईबाईंनी शेवटचा श्वास घेतला. यावेळेस एक जी भूमिका होती ना, त्याला स्पर्श करतो आणि शेवटचे 2 मिनिटं घेतो फक्त. आणि मग या भूमिकेत महाराणी सईबाई सांगतात, शंभूराजे तुम्ही आम्हाला पाणी पाजायलाय, ही आमच्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. पण तरी आई साहेब तुमच्या डोळ्यात पाणी काय, तरी तुमच्या डोळ्यात पाणी काय. त्यावेळेस महाराणी सईबाई सांगतात, तुमची आबासाहेब आम्हाला भेटायला नाही आली. त्यांनी शब्द दिला होता, पण कदाचित मी दिलेला शब्द पाळला नाही असं त्यांना वाटतंय. सईबाईंनी शब्द दिलता, शेवटपर्यंत साथ दिली, म्हणून शिवबाराजे आले नाहीत भेटायला. किती दुःख होतं महाराजांच्या आयुष्यात. एकीकडे विजापूरून अफजल खान आला होता आणि एकीकडे सईबाई शेवटचा श्वास घेत होत्या. शंभूराजे म्हणतात, आबासाहेब तुम्ही चला ना आमच्या आईसाहेबांना भेटायला. आबासाहेब म्हणतात, तुमच्या आईसाहेबांनी शब्द नाही पाळला शंभूराजे, तुम्ही मध्यस्थी करू नका. लहान होते शंभूराजे पण फार हुशार होते, तेजस्वी ओजस्वी चेहरा. वयाच्या 14व्या वर्षी एका हाताने लेखणी घेऊन साहित्य क्षेत्र गाजवलं होतं आणि एका हाताने शमशेर घेऊन रणांगण गाजवलं. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजून दात, हे जात सांगणारा सर्जा होता, साधारण नव्हता. एक वेगळं व्यक्तिमत्व या महाराष्ट्राला मिळालं होतं. आणि मग शंभूराजे हाताला धरून आबासाहेबांना ओढून आणलं. आबासाहेब अरे बोला आमच्या आई साहेबांशी. आणि मग शिवबाराजे आणि आसमंताकडे पाहतात आणि शिवबाराजे म्हणतात, ए सई, आज एक बापाचं कर्तव्य बापाने नाही पार पाडलेलं, तू तरी पार पाडलंस. खरंच तू छावा दिलास. आपला 8 वर्षाचा संभाजी औरंगजेबाला धारत होता, त्याला समजत नव्हतं औरंगजेबाला कोण आहे हा. औरंगजेबाचं लक्षच नव्हतं. सई आसमंताकडे पाहत होते आणि शिवबाराजे सांगत होते, माझा शंभू बाळ गेली 8 वर्ष एकच प्रश्न विचारतोय, सांगा ना आबासाहेब आमच्या आई साहेब काय म्हणल्या जाताना. त्याला मी सांगणार आहे, तुमच्या आई साहेब म्हणल्या, तुम्ही बाप आहात शिवबाराजे, माझ्या शंभूला एकटं सोडू नका कधीच. प्रत्येक दुःखात आणि सुखात माझा संभाजी तुमच्या सोबत पाहिजे. पण आज तुझ्या शंभूला सई एकटं सोडून आलोय. पण सई तुझा एक शब्द होता, तर तू म्हणली होतीस ना, ज्याचा बाप सिंह असतो ना त्याचं पोरग छावा असतं आणि छावा होता संभाजी, छावा होता. आणि मला माहितीये मला शंभू परत येणार. आणि परत आले शंभूराजे, परत आले शंभूराजे. फार वेळ झाला सज्जन, थोडं मला भावना नाही आवडत कधी कधी. मी फार असं बोलून जातो की माझ्या अंगावर खरंच महाराज काटे उभे राहतात. खरंच एक कीर्तन नसती झाली भाऊ, आपल्या कपाळावर गंध राहिला नसता, आपण इथं बसतो बी नसतो, कत्तल खाणे उभे राहिले नसते. जर छत्रपती शिवाजीराजे शंभूराजे हे महापुरुष जन्माला नसते आले तर आपण फार भाग्यवान आहोत. आपण महाराष्ट्राच्या माती जन्माला आलो. शेवटची 2 वाक्य बोलतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. महाराज कधीच पकडले गेले नसते, छत्रपती शंभूराजे कधीच पकडले गेले नसते. आपली माणसाने आपल्याला फसवलं, आपल्या माणसाने फसवलं. शंभूराजे पकडले गेले, कुणाची मजाल नव्हती हात लावायला महाराजांना. 20-25 फुटावरून आई साहेब साखळदंड टाकले गेले. या मातीतून फरफडत नेलं आपल्या राजाला. हळदी लावायला कोणीतरी पाहिजे होतं, उंटाला बांधून सगळी कातडी संपली हो, काहीच राहिलं नव्हतं अंगावर. शंभूराजे सांगतायत, ते कवी काय बघतोस असा. कवी म्हणतो, राजे तुमचे डोळे भरून नाही आले वय. राजे म्हणतात, कवी डोळे भरून आल्यात, पण याच्यासाठी आल्यात, या गडकिल्ल्याला माहिती नाही त्यांचा संभाजी हा पकडला गेलेला. या आसमंताला माहिती नाही अजून, या नगाऱ्यांना पुरा नाही. आणि सांग त्यांचा संभाजी पकडला गेलाय म्हणून. त्या गणोजीला सांग, या महाराष्ट्राच्या मातीवर माया कर, सगळे किल्ले दिले असते. फक्त गणोजी नीट एकदा बोलला पाहिजे होताच रे, पण पकडून नव्हतं दिला पाहिजे औरंगजेबाच्या हातात. माहिती होतं महाराजांना काय होणार. घाबरला नाही कधीच. शौर्य आणि धर्म अंतःकरणात घेऊन पहाबर काही डोक्यापासून 40 दिवस महाराजांचा देह फाडला. काय वाटलं असं या क्षणाला.
ज्या लोकांसाठी कार्य केलं त्या लोकांना माहितीच नाही त्यांचा राजा पकडला गेलाय. तुमच्यासारखी आई हळदी लावायला पाहिजे होती. या सैतानाने मिठाचं पाणी अंगावर ओतलं आणि पाण्यातून मासा बाहेर यावा असा तडफडला असता एखादा जगदंब जगदंब आणि जगदंब अंतकरणातून आवाज. काही म्हणतो राजे जखमांचा एकदा झाला का? राजे म्हणतात काय झालं रे कवी, का प्रश्न विचारतोस? राजे तुमचे डोळे पाणवलेत राजे, तुमचे डोळे पाणवलेत. छावा आहे आणि छावाचे डोळे का भरून आले राजे? राजे सांगतात खरं सांगू का कवी, आबासाहेबांची आठवण आली म्हणून डोळ्यात पाणी आले. माझा बाप लई भयानक रे, एका झटक्यातच अफजल खान उडवला माझ्या बापानं. अरे औरंग्या काहीच नाही, माझा बाप लई शौर्यवान. 32 मनाच्या सिंहासनावर ज्या वेळेस माझे आबासाहेब निघाले ना, ऐक कवी काय शिकलो आम्ही आमच्या बापाकडून. आमच्या बापाकडून प्रामाणिकपणा शिकलो आम्ही. कार्य करताना सचोटी जिद्द आणि संयम पाहिजे हे मी आमच्या बापाकडून शोभाराजांकडून शिकलो कवी. पहा हेच खरं आहे. आणि मला माहिती आहे आमचे दोन्ही दादा हे काकांकडून हेच शिकलेत. कामातला प्रामाणिकपणा, पारदर्शकता आज त्यांना त्या स्तरावर चांगल्या ठिकाणी घेऊन गेलेली आहे. हेच शिकलो कवी मी माझ्या बापाकडून. तुला माहिती नाही कवी, माझा बाप कधीच कुणाला विसरत नाही. ज्यांनी त्यांच्यासाठी कार्य केलं ना त्यांच्यासाठी माझ्या बापाच्या डोळ्यात पाणी येतं. या 32 मनाच्या सिंहासनावर माझे आबासाहेब निघाले आणि हा क्षण माझ्या डोळ्यासमोर आला आणि मग माझे आबासाहेब छत्रपती झाले. या महाराष्ट्राला पहिला छत्रपती भेटला आणि सगळ्यांना आनंद झालता. मला बाप रडत होता रे कवी. मग मी आज छोटा होतो, मी आबासाहेबांना विचारतो आबासाहेब का रडायला येत आहे? माझे आबासाहेब म्हणतात हे शंभूराजे, आयुष्यात एक गोष्ट विसरू नका, ज्या लोकांनी आपल्यासाठी चांगलं काम केलं ना त्यांना तुमच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणात आठवा. माझा तान्हाजी ह्याला रे कोढाण्यावर गेला. तान्हाजी राज गड आला पण तुमचा सिंह गेला. माझे बाजीप्रभू देशपांडे गेले पण अशी माणसं इथं नाहीत. शंभूराजे मी 32 मनाच्या सिंहासनावर बसतोय. 32 मनाचं सिंहासन आज त्यांना समर्पित आहे. एक शेवटचं वाक्य बोलतो आणि आता खरंच सेवेला पूर्ण विराम. संतोष महाराज बर का दादा, छत्रपती शिवाजी राजांच्या मुखात एकच विषय होता. अरे आदिलशाही, निजामशाही, कुतुब, डच, फ्रेंच हे सगळे झुकले होते त्यावेळेस ज्यावेळेस महाराज छत्रपती झाले. गागा भट्टांनी सिंहगर्जना केली. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की. आणि मग 32 मनाच्या सिंहासनाला नतमस्तक केलं आणि शहाजी राजेंची आठवण मनात आली. आबासाहेब तुमचं स्वप्न होतं स्वराज्य निर्माण करावं, निर्माण करेल आम्ही. आणि श्वास संपला आणि शंभूराजांनी श्वास सोडला. श्वास सोडला शंभूराजांनी. नरढ्यावर तलवार बसली. काय वाटलं असं या क्षणाला? एकच वाक्य बोलतो, हे महत्वाचं होतं या कीर्तनातलं. जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती सुनावा. काय म्हणतो माहिती का औरंगजेब? हमने आंखें निकाल दी इसकी आंखें नहीं झुकाई. ए निकम्मो देखो देखो इसका तेज. तो म्हणा हमारे सामने लाया जाए संभाजी कैसे दिखता है हुजूर. उसके सामने मत जा, एका झटक्यात उलटा करेल महाराष्ट्रातलं रक्त आहे हुजूर. हॉलीफेक नको, महाराष्ट्रातलं रक्त आहे. डोळे काढले महाराजांची. हमने आंखें निकाल दी इसकी. ए निकम्मो देखो 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 इसका तेज. अल्लाह ऐ परवरदिगार, अरे एक जैसा पुत्र हमारे जनान खाने में क्यों नहीं पैदा होता. अरे औरंग्या, शंभूराजे कुठे भी जन्माला नाही आहेत. शंभूराजे जन्माला येतात महाराष्ट्राच्या मुशीत आणि शिवबाराजांच्या कुशीतच. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सदावा. आणि शेवटचं वाक्य जे इतिहासात पुन्हा एकदा सुवर्ण अक्षरात रेखाटलं गेलं. हमने आंखें निकाल दी इसकी आंखें नहीं झुकाई हमारे सामने. हमने हाथ काट दिए इसने हाथ नहीं फैलाए. हमने जबान काट दी इसने दौलत प्रेम की नहीं मांगी हमारे सामने. हमने पैर काट दिए इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने. सच में छावा है, छावा शेर का सच में छावा है.
कोण म्हणले हे लय महत्वाचे, औरंगजेब म्हणला सच में छावा है शेर का, आणि मग शंभूराजे जिंकले, कारण धर्म जागृत राहिला, धर्म जगवला, आणि म्हणून हिंदू धर्म जगात श्रेष्ठ लक्ष देऊन एका सज्जनाओ झालेली सेवा परमेश्वराच्या चरणी समर्पित करतो. क्षत्रिय कुलवंत राजाधिराज श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की धन्यवाद. झालेली सेवा परमेश्वर फार वेळ राहिलेला नाही आणि सेवेला पूर्ण विराम देतो. काय चुकला असेल वाणीतून एखादा शब्द गेला असेल, वेळ थोडा जास्त घेतला, सगळ्यांचा या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद देतो. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर